अभिवादन करून सृजन क्रिएशन सविनय सहर्ष सादर करत आहे दिनकर पुरोहितची हत्या या 3 अंकी नाटकाचं नाट्याभिवाचन. लेखक चंप्र देशपांडे, दिग्दर्शक स्मिता पोपनीस, छायाचित्रण प्रथमेश नाईक, ध्वनी संयोजन अनिकेत मोहिते आणि निनाद चिटणीस, कलाकार निनाद चिटणीस, वृषाली पाटील, अनिकेत मोहिते, अर्चना पाटील, सुजित चंदनशिवे, सतीश देवकुळे. सादर करीत आहोत दिनकर पुरोहितची हत्या. सुट्टी असली की कसं बरं वाटतं नाही, पण मग अगदी संध्याकाळी असं जरा करमेन असं होतं. बायका म्हणतात देवरसांना असं सारखं घरात बसून कंटाळा कसा येत नाही. मग काय करावं म्हणतात, मधनं मधनं त्यांच्याकडे जात जाऊ काय? नुसते चावट विनोद करता तुम्ही. 30 वर्ष झाली आपलं लग्न होऊन. मला चावटपणा शोभत नाही. ते नव्हे हो, अलीकडे सांगावं म्हणते मी, पण राहूनच जातो. बोल. माझं प्रेम आहे तुमच्यावर. माझंही आहे तुझ्यावर. आता कसं बरं वाटतंय. हे तुम्हाला सांगितलं मला खूप बरं वाटेल असं वाटलं होतंच मला. मलाही बरं वाटतंय. प्रेम असलं म्हणजे किती बरंच वाटतं रे. होय ना, खूप बरं वाटतं. अरे हो, मुख्य ते राहूनच गेलं. एक विचारायचं होतं तुम्हाला. बोल. आपण छत्र्यांचा कारखाना काढायचा का? छत्र्यांचा? होय हो, छत्र्या नसतात का पावसात वापरतात त्या? हा छत्र्यांचा. पण कशासाठी? काही नाही, काढायचं. मलाही जरा उद्योग होईल. शिवाय आपल्याला लागतात त्या छत्र्या फुटतात पडते. काय आहे, छत्र्यांचा विषय जरा आपल्या डोक्यावरच जातो. हे काय डोक्यात घातलंस तू मध्येच? अहो, छत्र्यांचा धंदा फार फायद्यात पडतो. छत्र्याचं उत्पादन मी पुस्तक वाचलं मी नुकतंच. कमाल आहे. तू काय काय वाचत असतेस आणि काय काय ठरवत असतेस याचा पत्ता नसतो मला. इतकं प्रेम असून. प्रेम आहेच हो. काढायचा कारखाना. छत्र्यांचा कारखाना. इतकं सोपं करून सांगितले त्या पुस्तकात. काही विचारू नका. आता तुला सुद्धा कळलं म्हणजे सोपं असणारच ते. या एकाच विनोदावर मराठी नाटकं बघणारी लोक गेली 100 वर्ष असतात. एखादा नवीन विनोद करा की. छत्र्यांचा कारखाना काढूया. खरंच काढूया? नाही, ते विनोदानं बोललो होतो मी. नवीन विनोद केला की असं सांगावं लागतं नंतर. आता विनोद वाटतोय तुम्हाला, पण स्वतःच्या कारखान्यात तयार झालेल्या छत्रीच्या सावलीतून ऐटीत चालाल तेव्हा किती समाधान वाटेल. स्वतःच्या कारखान्यात तयार झालेल्या मोटरीच्या सावलीतून जाताना याहून जास्त समाधान वाटेल. तुमचे नेहमी चैनी विचार असतात, त्यामुळे मग काहीच पदरात पडत नाही. निदान छत्री तरी पडू दे. म्हणजे तुम्हाला नेहमीप्रमाणे नकार घंटाच वाजवायची? नाही, तसंच काही म्हणता येणार नाही. कोण बरं लेखक त्या पुस्तकाचा? अभिनव गुप्ते. काय? ईश्व, म्हणजे तुम्ही वाचलंय ते पुस्तक? बोललं नाही ते. छत्र्याचा धंदा कसा फायदेशीर आहे हे किती छान सांगितलंय त्या पुस्तकात. नाही, मी ते पुस्तक वाचलेलं नाही. त्या पुस्तकावरचा प्राध्यापक अमुक तमुक यांचं परीक्षण वाचलं होतं कुठल्या तरी वर्तमानपत्रात. मग काय, प्रश्नच मिटला. नाही, त्यांचं असं मत आहे की या पुस्तकातलं सगळं बरोबर आहे, पण छत्र्यांचं उत्पादन लहान की मोठ्या ते नक्की आठवत नाही. पण लहान किंवा मोठ्या प्रमाणावर केलं तरच ते फायदेशीर ठरतं. नाहीतर आपल्या देशातल्या परिस्थितीत तरी ते काय ठरणार नाही. एवढंच ना, मग लहान प्रमाणावर काढू आपण. नाही, बहुतेक मोठ्या प्रमाणावर म्हटलंय त्या परीक्षणात. मग मोठ्या प्रमाणावर काढू. नाही, ते निश्चित आठवत नाही मला. ते परीक्षण शोधून काढेन मी, नंतर बघू. चालेल, तुमची इंजिनियरकी वगैरे चालू द्या, पण हे सगळं मी बघणार. प्रोप्रायटर सौ रमाबाई देवरस. छत्र्याचं नाव, छत्रींचं नाव मात्र देवरस छत्री असं देऊ नकोस. कसला का असे ना, छत्रीतून रस गळणं पसंत पडायचं नाही लोकांना. तुमचा स्वभावच बाई विनोदी. मग काढायचा ना कारखाना? ते परीक्षण सापडल्याशिवाय मला सांगता येणार नाही. पण मूळ पुस्तकापेक्षा त्या परीक्षणावरच का तुम्ही एवढे अवलंबून? अगं, पण आपल्या देशातली परिस्थिती विचारात घ्यायला नको का?
अमेरिकेत उपयोगी पडतील त्या छत्र्यांचा इथे काय उपयोग? छत्री ती छत्री कुठल्या का देशातली असे ना, उघडली की आनंद देणारच ती. तुझं हे वाक्य एखाद्या तमाशात सुद्धा वापरता येईल. कुठल्या का देशातली असे ना, उघडली की आनंद देणारच ती. एक मुलगा दवाखाना म्हणून नागपूरला, दुसरा हॉस्टेलात पुण्याला, आपण हे इथं. त्यामुळं पुन्हा पहिल्यासारखा चावटपणा यायला लागलाय ना तुमच्यात. बर, कुठं वाचलं होतं तुम्ही ते परीक्षण? मी काढते ते शोध. रद्दी काही दिलेली नाहीये मी अजून. नाही, आपल्या घरच्या वर्तमानपत्रात नव्हतं वाचलं मी ते. बहुतेक लायब्ररीत वाचलं होतं. हा, ते वर्तमानपत्र होतं की मासिक तेही नीट आठवत नाहीये मला. मग ते वाचलं होतं, एवढंच कशाला लक्षात ठेवलंय तुम्ही? तेही अर्धवट. प्रमाण लहान असावं का मोठं हेही आठवत नाहीये तुम्हाला. झालंय तर खरं असं. आता तू हे पुस्तक वाचणार आहेस हे माहिती असतं तर नीट लक्षात ठेवलं असतं मी. मग या खेपेला आधीच सांगून ठेवते मी. मी सत्तेचे राजकारण हे पुस्तक वाचते. कुठे परीक्षण वगैरे आलंय या पुस्तकाचं तर लक्ष ठेवा आणि कात्रण घेऊनच याते. म्हणजे आता राजकारणातही पडणार की काय तू? तसंच काही नाही, पण काय कुठला विषय निघेल आणि तुम्ही न आठवणाऱ्या परीक्षणाचा आधार घेत बसाल सांगता येत नाही. आता हा छत्र्यांचा कारखाना पडला की नाही लोंबकळत? सत्तेच्या राजकारणाची काळजीच करू नकोस तू. त्याबद्दल माझ्याशी खास चिंतनातून तयार झालेली मतं आहेत आणि मुळात ते पुस्तक तुला आवडणारच नाही ही खात्री आहे माझी. चुकला. ते पुस्तक माझं नुकतंच वाचून संपलेलं आहे आणि मला ते अत्यंत आवडलेलं आहे. असं? सत्तेचे राजकारण कसं संपुष्टात आणता येईल हे किती सोप्या पद्धतीने सांगितले त्या पुस्तकात. म्हणजे सत्तेचे राजकारण संपुष्टात आणता येईल असं म्हणणं आहे त्यांचं? संपुष्टात आणता येईल. अहो, नुसतं एवढंच नव्हे तर सत्ता आणि राजकारण यांचा संबंधच कायम तोडून टाकता येईल अशी श्रद्धा आहे लेखकाची. कोण हा लेखक? मुनीश्वर, दीनानाथ मुनीश्वर म्हणून आहे कुणीतरी. प्रचंड विचारशक्तीचा माणूस आहे. मलाही अलीकडे वाटायला लागले. काय ते? आपणही एखादं पुस्तक लिहायला काय हरकत आहे? मूलभूत विचारांची वगैरे तशी वाढ नाही माझ्याकडे. काय जरा इकडची तिकडची माहिती लागेल तेवढी जमवायची आहे काय त्यात. आपले मूलभूत विचार तरी पुस्तकाशिवाय नुसते आपल्या डोक्यातच कशाला गंजू द्यायचे? लिहा की मग. पण कुठल्या विषयावर एवढा मूलभूत विचार केलाय तुम्ही? कुठला विषय घेणार पुस्तकाला? मूलभूत विचार. मूलभूत विचार म्हणजे काय हाच विषय घेणार. कारण याच विषयावर माझा जरा जास्त मूलभूत विचार झालेला आहे. म्हणजे हे पुस्तक वाचलं की मग कुठल्याही विषयावर आपल्याला मूलभूत विचार करता येईल. काय असं वाटतंय? पण त्याही पुस्तकावर परीक्षण आलं म्हणजे? अगं, त्या पुस्तकाहून मूलभूत परीक्षण कसं येईल? शक्यच नाही. अहो, पण तुमचं पुस्तक वाचून झाल्यानंतरच परीक्षण लिहिणार ना तो. म्हणजे मूलभूत लिहायला जमणारच त्याला. मी काय करणार, पुस्तक खरंच जरा मूलभूतच लिहिणार. म्हणजे पहिले काही 2 वर्ष तरी निदान त्यातलं कुणाला काही कळणारच नाही. पुढचं पुढं बघू. फार वार्ता काय होईल 10-1 वर्षांनी लोक म्हणतील की बुवा त्या काळात ते मूलभूत वाटलं हो, पण आता ते तितकंसं मूलभूत राहिलेलं नाही. हरकत नाही. काय पुस्तक तर लिहा आधी, पुढचं पुढं बघू. माझी पत्नी सौ रमाबाई देवरस हीस असं लिहिणार पहिल्या पानावर. हे झालं एक पान. पुढं 2-3 पानं असंच काही किरकोळ ठेवायचं. त्या पुढचं मात्र लिहावं लागणार. साधारण किती पानांचं होईल हो हे पुस्तक? जरा मोठंच होईल असं वाटतंय. हे बघ, प्रकरण पहिले विचारांची गंगोत्री. हे म्हणजे प्रास्ताविक. नंतर विचार म्हणजे काय, त्यानंतर विचारांची उपयुक्तता, त्यानंतर विचारशक्तीचे उगमस्थान, मग विचार प्रभावी कसे ठरतात, मग विचार आणि प्रचार. यात मध्येच विचार आणि अविचार हे एक प्रकरण ठेवायचं. आणि मग शेवटची 2-3 प्रकरणं अशी: विचाराने मानवाला काय दिले, खोडून काढलेल्या विचारांचे पुनरुज्जीवन कसे करावे, प्रभावी विचारांचा प्रभाव कमी कसा करावा, आणि मग उपोद्घात. नुसता उपोद्घातच 50 ते 60 पानांचं होईल. आधी उपोद्घातच लिहा तुम्ही. आणि उपसंहार कधी असतो? नुसती
ती प्रकरणांची नावं ऐकूनच हे किती महत्वाचं पुस्तक होईल ते कळतंय. एकूण सुमारे 250 ते 300 पानांचं पुस्तक होईल बघ. पुस्तकांचं नाव आदर्श विचार असं ठेवणार. किंमत ₹57. लेखक श्री उमाकांत देवरस म्हणजे मी स्वतः. या सगळ्या गडबडीत माझ्या छत्र्याच्या कारखान्याचं तेवढं मागं पडणार. एवढं जर तू सहकार्य दिलंस ना तर प्रस्तावनेत लिहिणार मी की बुवा माझ्या पत्नीच्या सहकार्याशिवाय हे पुस्तक लिहून प्रसिद्ध करणं शक्य झालं नसतं. खरंच लिहिणार आहात का तुम्ही हे पुस्तक? नाहीतर कारखानाही नाही आणि पुस्तकही नाही असं नको. हे असं नाव उमेद करणारं बोलू नकोस बघ तू. तुझं मुख्य प्रोत्साहन पाहिजे. आमच्या छत्र्यांना मात्र तुम्ही मागं ओढत राहा. आता छत्र्या महत्वाच्या की विचार महत्वाचे? पावसाळ्यात विचारांचा काय उपयोग होणार? छत्रीच पाहिजे. तू ना नुसता पावसाळ्याचा विचार करतेस आणि मी संपूर्ण मानवी जीवनाचाच विचार करतोय. आपल्या जीवनासकट. तुम्हाला ते मूलभूत विचारांचं तंत्र माहित असल्यामुळं तुम्ही नेहमी हरवता मला. तुमचं पुस्तक लिहून झालं की पहिल्यांदा मीच वाचून काढते ते, मग बघते तुमच्याकडे. ते जमणार नाही. विचार प्रभावी कसे ठरतात या प्रकरणात नवरा बायको या नात्यात नवरा असणं कसं महत्वाचं आहे, सत्ताधारी असणं कसं महत्वाचं आहे आणि सरळ विचार मांडण्यापेक्षा कुत्सितपणाच्या अंगाने जाणं कसं जास्त उपयोगी आहे ते लिहिणार आहे मी. थोडक्यात म्हणजे मूलभूत विचारांपेक्षा दुसऱ्याच गोष्टी कशा अधिक महत्वाच्या आहेत ते दाखवणार आहे मी. उपोद्घातात तर मूलभूत विचार असा काही नसतोच हे दाखवणार. म्हणजे तसं म्हटलं तर तुमचं पुस्तक मूलभूत विचारांच्या विरुद्धच होणार जवळजवळ. पण आपले असलेले विचारच मूलभूत ठरण्याचे मार्ग सांगणार की मी. मग प्रश्न कुठे येतोय? मग छत्र्यांचा कारखाना लहान असावा की मोठा असावा याबद्दल तुमचा जो विचार आहे तो मूलभूत ठरवून दाखवा बरं तुम्ही. म्हणजे मग ती परीक्षणही शोधत बसायला नको. नाही ते परीक्षण जास्त मूलभूत आहे हे कबूल करायलाच पाहिजे मला. केवळ मला एक आपलं मूलभूत विचार करता येतोय म्हणून बाकीच्यांचे विचार नामशेष करणं मला आवडणार नाही. स्वातंत्र्य ठेवलंच पाहिजे. फक्त मला नको स्वातंत्र्य. असं का? तुलाही पाहिजे, मलाही पाहिजे, सगळ्यांनाच पाहिजे. तू छत्र्यांचा कारखाना काढून माझ्या स्वातंत्र्यावर आक्रमण होणार की नाही? मग तू ते करायचं नाहीस. मी पुस्तक लिहिलंच नाही तर कुणाच्या स्वातंत्र्याला बाध येतोय का? नाही. मग मी पुस्तक नाही लिहिलं तरी चालेल असं. थोडक्यात म्हणजे आहे ते चालू ठेवायचा विचार दिसतोय तुमचा. छे अगं जे करायचंय ते नीट विचाराने करूया एवढंच. थांबा मी बघते. अहो कर्नल साहेब आले. या कर्नल साहेब या. हाऊ डू डू. ओके. हे चुकतं बघा आपण. एखाद्याने विचारलं हाऊ डू डू तर तुम्ही त्याच आपुलकीनं त्याला परत हाऊ डू डू असं म्हटलं पाहिजे. आपण नुसते ओके म्हणून मोकळे होतो. म्हणजे आपलं नीट असणं एवढंच महत्वाचं आहे असा त्याचा अर्थ होतो. हे बरोबर नाही का? नाही. आमचं काय होतं ते मी सांगतो तुम्हाला. तुम्ही आम्हाला एवढ्या प्रेमानं काय कसं काय म्हणून विचारल्यावर ठीक आहे असं उत्तर न देता उलट तुम्हालाच काय कसं काय हे असं विचारणं उद्धटपणा वाटतो आम्हाला. तुमच्या विचारण्याची प्रेमाची योग्य ती बूज राखून ठीक आहे असं म्हणण्यातच नम्रपणा वाटतो आम्हाला. आता तुम्हाला उत्तरच दिलं नाही तर तुमचा तो अपमान होईल. अहो मॅनर्सच्या गोष्टी असतात याच्यात एवढा खोल विचार करायचा नसतो. खोल विचार करतच नाही आम्ही. ऑपच होतं हे सगळं. ते कसं होतं हे उलगडून सांगितल्यावर खोल वाटतं इतकंच. मराठी माणसाच्या ना मॅनर्सच्या नम्रपणामुळे त्याच्याकडनं मॅनर्सच्या चुका होतात. नम्रपणा कसला आला यात? न्यूनगंड म्हणा. समोरच्या माणसाच्या आपण बरोबरीचे आहोत असं का समजत नाही तुम्ही? त्यांना आपुलकी दाखवली आपणही आपुलकी दाखवावी. मुख्य म्हणजे न्यूनगंडच हा. अहो पण आमच्यात न्यूनगंड आहे हे पाहून समोरच्या माणसाला जरा स्वतःचं महत्व वाढल्यासारखं वाटतं की नाही? मग त्याने त्याला न्यूनगंड न म्हणता नम्रपणाच म्हणावं. अहो हा त्याचा नम्रपणा ठरेल. नाही तर मग आम्हीही त्याला उद्धटपणा करायला कमी करणार नाही. न्यूनगंड म्हणून आमचं स्वाभिमान नाही दुखावलं जात. जाऊ द्या हो. काय क्षुल्लक बाबतीत भांडत बसता. बरं ठीक आहे.
रमाबाईचा छत्र्याचा कारखाना कुठपर्यंत आला? आता हे तुम्हाला कसं माहिती? अहो, आमची उमा म्हणत होती रमाबाई छत्र्याचा कारखाना काढतात म्हणून. कर्नल, आपली काही गंमत आहे रे. तुमच्या बायकोचं नाव उमा आणि माझं नाव उमाकांत देवरस. माझ्या बायकोचं नाव रमा, तर तुम्ही कर्नल रमाकांत वज्रमुष्टी. एवढं कधी तुम्हाला वाटत असेल तर करून टाका आजला बदल. आपल्याला आवडेल. आपण रमाबाईंना छत्र्याचा कारखाना सुद्धा काढून देऊ. नाही नाही, काय आहे, माझं जरा तिच्यावर प्रेम आहे हो. तेच सांगत होते मी आता तिला. एरवी काय प्रपोजल चांगलंच आहे तुमचं. अहो, प्रेमाचं काय सांगताय? मी सुद्धा हजारदा कबूल केले उमाकडून की माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून. नुसतं एवढंच नाही, आमची मुले जरा हेकट स्वभावाची आहेत हो. आई किंवा वडील कुणीच बदललेलं चालणार नाही त्यांना. हा, असं असेल तर राहू द्या. मुलांसाठी त्याग केलाच पाहिजे आपण. सहज गंमत म्हणून बोललो तर फार गंभीरपणे उत्तर देत बसता पोहा तुम्ही. ते जाऊ द्या, कारखान्याचं कुठपर्यंत आलं? विचार चालू आहे. ते कबूल आहे हो, पण कारखाना काढण्याच्या दिशेने विचार चालू आहे की न काढण्याच्या? हा आता मूलभूत प्रश्न आहे. द्या त्याचं मूलभूत उत्तर. कारण काय आहे की माझा पुतण्या आहे ना, त्याचा छत्र्याचा उत्पादनाचा बिझनेस आहे वर्ध्याला. काड्या सवलतीच्या दरात मिळू शकतील तुम्हाला. छे छे, माझ्या बायकोच्या छत्री तुमच्या पुतण्याच्या काड्या कशाला? काड्याही आमच्या आम्हीच घालू. आधी आम्ही काड्यांचं उत्पादन चालू करू, मग छत्र्यांचं. बिनकाड्यांच्या छत्रीचा एक नमुना दिलाय त्या पुस्तकात. फक्त आपल्या देशातली परिस्थिती बघायला पाहिजे, एवढंच. अहो कर्नल, हे कुठलं तरी ते न आठवणारं परीक्षण वाचून आले आणि तेवढ्यासाठी संपूर्ण कारखाना अडवून ठेवलाय त्यांनी. हे बघ, आता पुन्हा 30-30 चर्चा नको. मी आहे माझ्या पुस्तकाच्या गडबडीत. त्यात तुझे एक किरकोळ एक कारखान्याचं नको का मध्ये मध्ये? पुस्तकाची कसली गडबड म्हणाला? थांबा, छत्र्याचं नको तर पुस्तकाचं पण नको. बरं, राहिलं. सध्या एवढं सांगून ठेवतो की मी एक पुस्तक लिहिण्याच्या विचारात आहे. सुमारे 450 पानांचं होईल. किंमत ₹69. म्हणजे नाही म्हणजे नाही, हा पण विषय बंद. अहो, पण अगं, मी लिहिणार नाही ते पुस्तक, पण नुसतं बोलायला काय हरकत आहे? हा, नाही म्हणजे नाही. हे म्हणजे मला नुसता हा एक उगीच धक्का बसला आणि उलगडा मात्र झाला नाही. मग छत्र्यांचं बोला. बिनकाड्यांच्या छत्र्या काढायच्या का? बिनकाड्यांच्या छत्र्या? होय, असू शकतात. आणि उघडणार कशा त्या? कुठला काय घेऊन बसलात? आपल्या देशाचा आधी आढावा घ्यायला नको का? आढावा घ्या लो, पण बिनकाड्यांच्या छत्र्या आणि दांडे तरी असणार की नाही त्यांना? दांडे पण नाही, नुसतं कापड. मग मी काय म्हणतो, तुम्ही रेनकोटच का काढत नाही? छत्र्या कशाला काढता? रेनकोट काढायचे झाले तरी ते आम्ही काड्या आणि दांडे असलेले काढणार. नवीन काहीतरी हो, एक आपलं आकर्षण. अहो, पण काड्या टोचतील की, आणि दांडा कुठं असणार त्याचा? आम्ही रेनकोट काढणार नाही, छत्र्याच काढणार. छत्र्याच फायदेशीर असतात. ठीक आहे, ठीक आहे, पण बिनकाड्यांच्या छत्र्या म्हणजे हे बघा ना, आपण छत्री अशी उघडतो आणि बंद करतो. मला नाही वाटत असं छत्र्या खपतीलच. कठीण आहे. तुम्ही तशी छत्री बघितलेली नाही म्हणून असं वाटतंय तुम्हाला. नाही, ते ठीक आहे, पण अशा छत्र्या तुम्ही काढणार म्हणजे मग काड्याचे उत्पादन करणारे मेलेच की. त्याला आम्ही काय करणार? नव्या सुधारणा येतात तेव्हा जुन्या गोष्टी जाणारच. बर, मग तुमच्या या छत्र्यांना दुसरे काही पार्ट्स लागतील की नाही, का कापडच नुसतं? बरं, इतका वेळ आपण त्या छत्र्यांना दिलेला आहे. आता 10 मिनिटं तरी मला माझ्या पुस्तकासाठी मिळाली पाहिजे. बरं, 1 मिनिट. मी काय म्हणतो, मध्येच मी जरा बोलून घेऊ का? कारण काय होतंय, मी आल्यापासून तुम्ही हे जे दणके देत सुटलाय त्यात माझं राहून जात. मी मुख्य म्हणजे जरा सल्ला मसलतीला आलो होतो, म्हणजे तसं विचार विनिमयालाच म्हणा. काय आहे की या सगळ्या गडबडीत ते राहून जाते. उमा पण येते एवढ्यात की बघा आलीच. काय विचार ठरला मग? काय ठरवलं? नाही, अजून सांगतोच आहे मी. म्हणजे अजून सांगितलं नाही? एवढा वेळ काय करताय मग?
अहो हिचं ते छत्रांचं चाललं होतं हो. ते जाऊ दे. हा सांगा कर्नल साहेब. हो, तुम्हाला कितीदा सांगितलं, तुम्ही मला नुसतं कर्नल म्हणत चला, कर्नल साहेब नको. असू द्या हो, सांगा. रमाबाई, छत्र्यांचं कर्नलचं ठरलं वाटतं. जोर आहे बाई तुमचा. ते छत्रांचं थांबवा हो. हा बोला. हा, तर मध्य प्रदेशात टेंबा नावाचा एक मतदारसंघ आहे. हा, तर रुलिंग पार्टीकडनं मला अशी ऑफर आली की त्यांच्या पार्टीतर्फे मी तिथे निवडणुकीला उभं राहावं. थोडक्यात म्हणजे ते तिकीट देतात मला. का तिथला स्थानिक कोणी मिळालं नाही का त्यांना? सगळीकडे स्थानिकच उमेदवार असतात हो. फक्त 1-2 मतदारसंघातच हे अपवादात्मक होणार आहे. कुठं कुठं? हा, एक म्हणजे स्वतः पंतप्रधान ज्या मतदारसंघात उभे राहत आहेत तिथं, तिथले ते स्थानिक कार्यकर्ते नाहीयेत. आणि दुसरा हा माझा मतदारसंघ टेंबा. मग पुढं काय? मंत्रिमंडळात वगैरे जाण्याची शक्यता? ते निवडून आल्यानंतरच हो. हा, अर्थात उभा राहिलो तर निवडून येईनच मी, प्रश्न नाही. अहो मग प्रश्न तरी काय तुमचा? उभं राहावं की न राहावं, ही ऑफर स्वीकारावी की नाही, हा प्रश्न आहे. कमाल करते तुम्ही. तिकीट मिळते म्हटल्यावर उभं राहायचंच, नाहीतरी तुम्हाला काय उद्योग आहे आता? नाही, त्याचं काय आहे, हिचा जरा विरोध आहे हो याला. उमाबाईंचं का बुवा? अहो, हिचं गेली 10 वर्ष झालं चाललंय आपण जाऊन अमेरिकेत स्थायिक होऊया. अहो, तिची कोणीतरी मैत्रीण असते तिकडे. तेच म्हणते मी, कुठं मंत्रीने संत्री होत बसता इथं. जाऊ चांगलं अमेरिकेत तर ते नाही, यांना भुरळ पडलीये. नाही, पण मी काय म्हणतो, तुमच्या मैत्रिणीच्या मागं कर्नलला कशाला पळवतायत? राहीनात का ते इथे उभे निवांत? उमाबाई अमेरिकेत गेल्या तर आपण पण जायचं. हा, मला इथं करवायचं नाही. मग हे बघ, मी सांगून ठेवतो तुला. समज उमाबाई आणि कर्नल गेले अमेरिकेला आणि दरम्यानच्या काळात मला जर अशी उभारायची ऑफर आली तर मी कोणाचं काही एक ऐकणार नाही. जाणार, मी थेट उभा राहणार. मग तो टेंबा मतदारसंघ का असेना. म्हणजे टेंबा मतदारसंघ काय कमी समजता का काय तुम्ही? तसं नव्हे हो, एक आपलं सांगितलं. हा, तर असा हा पेच आहे. म्हटलं जर आपण सगळ्यांनी मिळून विचार करावा आणि ठरवावं काय ते. मगाशी तुम्ही आदला बदलीला एकदम खुशीने का तयार झाला होता ते आत्ता लक्षात येत आहे माझ्या. म्हणजे मला अमेरिकेला रवाना करायचा बेत होता तुमचा. तसं काही नाही हो, उगीच आपलं गंमत म्हणून म्हटलं होतं मी. नाही, असू द्या, पण आम्ही देशाभिमानी माणसं आहोत हे लक्षात ठेवा तुम्ही. हा देश सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. आता मग मी काय देशाभिमानी असल्याशिवाय उभं राहायचं म्हणतोय का? उभं राहणं म्हणजे देशाभिमान. ठीक आहे, आता मी तुम्हाला बरोबर सांगतो. समजा बरं का उमाबाई, तुम्ही आणि कर्नल दोघांनी एकमेकांचं ऐकायचं नाही असं ठरवलं, तर काय होणार? तुम्ही अमेरिकेलाही जायचं नाही आणि कर्नलने उभंही राहायचं नाही, होय की नाही? मग मी काय म्हणतो, तेवी अमेरिकेला नाही जात तर राहीनात की उभे कर्नल. वा वा वा, आम्ही इथं आहोत म्हणून म्हणता येते तुम्हाला असं. हेच आपण सगळेच अमेरिकेत असतो तर काय निघालं असतं? हा, हे नव्हतं माझ्या लक्षात आलं. अहो देवरस, रमाबाईंचं जितकं सोपं आहे तसं आमचं नाहीये. आता मला यात सोपं म्हणायचं काय कारण? आपल्या बायकोच्या बुद्धीचं कौतुक दुसऱ्यांना नाही नव्हतं करावं माणसानं. अहो, उलट चांगलंच बोललो मी तुमच्याबद्दल. अहो, हिच्या समोर तुमच्याबद्दल सरळ चांगलं बोलून कसं चालेल? हे बघा, आपण अमेरिकेला जायचं म्हणजे जायचं, उभं राहायचं नाही ना काही नाही. उभे कसले राहताय? हळूहळू आता ही चर्चा कर्नल उभे राहिले आम्ही नाही पाहिले या दिशेने जाणार असं वाटतंय. माझ्या पुस्तकात मी एक छोट्याशा प्रकरणाची भर टाकायला पाहिजे. प्रकरणाचं नाव हटवादी विचार. हटवादी विचार हे प्रकरण ना फक्त अर्ध्या ते पाऊण पानांचं असेल, पण अख्खं पुस्तक खाऊन टाकेल हे प्रकरण. पुस्तकाची किंमत ₹78. तुमचं पुस्तक मात्र तुम्ही वाढवत चाललाय आणि आमच्या छत्र्याचं तेवढं लोंबकाट ठेवलंय कुठल्या त्या फडतूस परीक्षणासाठी. आता परत जर तुम्ही तुमच्या पुस्तकाचं बोललात तर मी तडक जाणार आणि ऑर्डर देऊन येणार कारखान्याच्या बोर्डाची. रमा छत्री. लोकांना रमा छत्री, आम्हाला मार छत्री. क्रूर आहात तुम्ही, क्रूर आहात. माझ्या नावाची सुद्धा डिंगल करावीशी वाटते तुम्हाला. नुसतं म्हणायचं
नाही रडायचं. आता अश्रूंचा पाऊस जर सुरू झाला तर छत्र्यांचा कारखाना काढावा लागणारच आम्हाला. मग आमचे विचार कितीही मूलभूत असो, या असल्या पावसाळी हवेत कसला दगडाचा मूलभूत विचार करणार. दिस इज नथिंग बट द टी वेदर. हवा अशी पडले की बस चहा पाहिजेच. काय करणार? होय होय, यू आर राईट. रमाबाई, चला बघूया, आपण चहा करूया. चला चला गेल्या कर्नल, या बायकांच्या मुळे आपलं कर्तृत्व मारलं जातं असं नाही का वाटत तुम्हाला? अगदी खरंय, पण करायचं काय? यांना वाटतं की आपण नुसतं कुटुंब वत्सल राहावं आणि कायम नवरा ही एकच भूमिका पार पाडत राहावं. आणि याला माणूस बळी पडला की कर्तृत्व संपलंच हो. हा, तर मी तुमच्याकडे मुद्दाम का आलोय ते सांगतो तुम्हाला. उमाचं काय आहे, ती माझ्या विरुद्ध जरूर असते, पण दुसऱ्या पुरुषांनी जर काही समजावून सांगितलं तिला तर पटवून घेऊ शकते ती. हो, पण तुमच्या इतकाच माझाही परिचय आहे त्यांना. माझी पत्रास ठेवणार नाही त्या. हे बघा, तुमच्या छत्र्याच्या कारखान्याचं रद्द करायचं माझ्याकडे लागलं. तुम्ही आमची अमेरिका रद्द करून द्यायची. म्हणजे हिच्याबद्दल माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आत्मविश्वास दिसतोय. देवरस, तुम्ही प्रत्येक गोष्टीला एकदम अनैतिक स्वरूप देता. हे बरे नाही का? म्हणजे होणार काय यात? छत्र्यांचा कारखाना रद्द, अमेरिका रद्द, माझं पुस्तक रद्द. कारण पुस्तकाचं कुठल्याही परिस्थितीत रद्द होणारच आहे. हा, आणि तुम्ही मात्र तुमच्या मनासारखे उभे राहा. म्हणजे तुम्हाला उभं राहता यावं म्हणून आम्हा तिघांची आयुष्य निरर्थक करायला तयार झालात तुम्ही कर्नल. हा स्वार्थीपणा होतोय. अहो, पण निवडून आल्यावर मला देशसेवा नाही का करता येणार? अहो, त्यात किती हजारो लोकांचा फायदा होईल हे का विचारात घेत नाही तुम्ही? ते काय, तुम्ही नाही गेला तरी दुसरं कोणीतरी करेलच. उभं राहायला खूप लोक तयार असतात. हो, हा, तुमच्या या एक विचाराचा अर्थ आला माझ्या ध्यानात. तुम्हाला आणखी काहीतरी हवंय. म्हणजे ही काय सौदेबाजी झाली असं समजता की काय तुम्ही? बरं, राहिलं. मग आता नेमकं काय काय करावं असं तुमचं म्हणणं आहे ते सांगून टाका. उगाच हा फापट पसारा नको. मी या बदल्यात हिला आणि उमाबाईंना दोघींना घेऊन एक अमेरिका ट्रिप करून यावी असा विचार करतोय. सगळ्यांनाच न्याय मिळाला पाहिजे ना. उमाबाईंची ही इच्छा अगदीच मारून टाकावी असं वाटत नाही हो मला. मग मी काय म्हणतो, रमाबाईंना राहू दे तिथं. मी त्यांना कारखानाही देईन काढून. शिवाय मला उभं राहिली त्यांची मदत होऊ शकेल. हो, पण उमाबाईंना सोडून ती राहायची नाही इथं. म्हणजे उमाबाईंना घेऊन चाललो की ती आपोआप येणारच बरोबर. अच्छा, म्हणजे ये बात आहे. आपलं उभं राहायचं पण रद्द. विचारच नको मग या बाबतीत. हा, मी उभं राहतच नाही. उद्याच कळवून टाकतो मी त्यांना. अहो, पण इतकी घाई का करताय तुम्ही? दुसरा काही मार्ग निघतो का बघूया आपण. नकोच ते. आम्हाला नुसतं उभं करून तुम्ही साधून घेणार सगळं. आणि इतकं करून मी निवडून न येता पटलो म्हणजे संपलंच. नको, हे धोक्यात आहे सगळंच. अहो, पण नको नको. हा, इथल्या इथं बारीक सारीक धूर्तपणा सुद्धा जमत नाही मला. आणि निवडून येऊन काय करणार मी? आणि निवडून तरी कसा येणार? शक्य नाही ते. अहो, पण निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे अशी खूप मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण करावीच लागते. सुरुवातीलाच कसे काय बिचकता तुम्ही एवढे? सगळ्यांना न्याय देत जाणारच निवडून येऊ शकतो. न्यायाधीश न होता निवडून आला असतं तर इच्छा होती माझी. न्यायाधीश होणं काही पेलणार नाही मला. या अशाच वृत्तीमुळे सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी चहा पीत पीत आयुष्य संपून जातात आपली. आव्हानं अशी घेतच नाही आपण कुठली. असू दे, चहा येईल एवढ्यात. आता इतकंच करायचं. तुमच्या छत्र्या रद्द करून घ्यायच्या आणि आमची अमेरिका रद्द करून घ्यायची, बस. हे ठीक आहे, मान्य, ठरलं. चहा घ्या आता. थांबा, मी देते सगळ्यांना. छान झाला हा चहा. काय रमाबाई, राग गेला की नाही मग? तर मी आणि कर्नल उद्याच निघतोय टेंब्याला जायला. मी 1-2 महिन्यांची रजा घेतोय. म्हणजे कर्नलच्या निवडणूक प्रचारालाही मला जरा हातभार लावता येईल आणि माझ्या त्या आदर्श विचारांचंही आठवून टाकता येईल. टेंब्यातच पुस्तकही लिहून पूर्ण करावं म्हणतोय. तुम्ही दोघी इथे काही करा,
छत्र्यांचा कारखाना काढा, नाहीतर अमेरिकेला जा. अरे वा देवरस, कसे हुरळून गेलेत बघा, लगेच उभे राहतायत. आपलं ते खरं करायची वृत्ती आहे यांची सुद्धा. काय मेले आदर्श विचारांचे दिवे लावणार आहेत ते त्यांचे त्यांनाच माहित. मग तुम्ही लक्ष द्या आता. आम्ही काही निर्णय घेतलेला आहे. आम्ही दोघी जाणार अमेरिकेला. रमाबाई तिथं काढतील छत्रीचा कारखाना, तिथून आम्ही छत्र इकडे निर्यात करू. म्हणजे आपल्या देशातली परिस्थिती विचार घ्यायचाही प्रश्न नाही आणि अमेरिकेतली परिस्थिती विचार घ्यायचं कारणच नाही, कारण आम्ही छत्र्या इकडे पाठवणार आहोत. म्हणजे तूही गेलीस की काय त्यांच्या छत्रीत? मग तुम्ही दोघे काहीही करा, टेंब्याला जाऊन उभे राहा, नाहीतर आदर्श विचार करा. आम्ही चाललो. मग हे सोपं झालं की हो कर्नल? सोपं झालं की हो कर्नल? काही नाही. आम्ही कुठे जाणार नाही आणि तुम्ही कुठे जायचं नाही. बघतेच मी. म्हणजे नुसतं आहे ते चालू ठेवायचं धोरण झालं? असू दे. रमाबाई, तुम्ही फार लवकर अधीर होता बघ. असं चालत नाही. बरं मी काय म्हणतो, उगीच वाद कशाला? आहे ते चालू ठेवूया, झालं काय? नाही, मला हे पटत नाही. चांगल्या संधी आहेत तर आपल्याला. मग आम्हाला नाही संधी. हे बघ, तुम्हाला जर भांडतच बसायचं असेल ना तर सगळ्यांचं सगळं रद्द करून टाकू. कुणाचं काहीच नको. तुमचंही नको आणि आमचंही नको. पण हे तुम्हाला चालायचं नाही ना, मग आम्हीच का? चालेल आम्हाला. हो, अरे जमलं. हे वाटलंच होतं मला. तुम्हाला नाहीतरी काय जमणार होतं? कॅन्सर झाल्यावर अगदी उड्या मारता येते. हे असं बरोबर नाही उमाबाई. कर्नलला असं तुम्ही निरुत्साही करत जाऊ नका हो. शेवटी काय आहे, आपल्याला सगळ्यांना काही ना काहीतरी करायचं होतं. पण एकमेकांची मनं मारून त्या गोष्टी करायच्या म्हणजे मनावर ओझं येत होतं की नाही? हा, ते करायचं सगळं रद्द झाल्यावर मनावरचं ओझं गेल्यासारखं वाटतं की नाही? हेच महत्वाचं आहे. शेवटी एखादी गोष्ट न होण्याच्या दुःखापेक्षा मनावरचं ओझं जाण्याचा आनंद मोठा आहे. देवरस, तुम्ही सुद्धा उभे राहू शकला असतात. हा, लखोटा. हे बघितलं, हे असं होतं. येता येत्या लक्ष गेलं तर दारामागे एक लखोटा पडला होता यांच्या नावाचा. तो आणला मी बरोबर, पण द्यायचीच विसरली. हा घ्या. बघू. लाल शाहीत लिहिलंय. हा, तुम्ही जर टेंबा मतदारसंघात उभे राहिलात तर मुंबईतल्या मुलाचं जीवन धोके देईल आपला हितचिंतक. वा, पण आता कुठे काय प्रश्न येतोय? आम्ही इथं, मुलगा मुंबईत आणि टेंबा मतदारसंघ टेंब्याला. आता कुठे काय प्रश्न येतोय? हा जोकच झाला की. म्हणजे आपल्या सगळ्यांचेच डाव यशस्वी झाले. काहीतरी घोटाळे तयार करत असत पाहिजे, पण आपोआप सुटतात. ऐका घरात. मी जरा आत येऊ का? श्रीयुत देवरस, मी आत येऊ का जरा? अहो देवरस, तुमच्याकडे कोण आले बघा. या हो, या या, बसा. मी आपल्याकडे एका महत्वाच्या कामासाठी आलेलो आहे. आपली एकमेकांची ओळख नाही, पण तुमची ओळख आता मी पूर्ण करून घेतलेली. फक्त माझीच ओळख तुम्हाला करून देतो आहे. आमची कशी काय ओळख करून घेतली बुवा तुम्ही? अहो, दारावर उमाकांत देवरस ही पाटी आहे, तर उमाकांत देवरस म्हणजे हेच. तुम्ही असू शकत नाही का बुवा? माझंही नाव उमाकांत देवरस असू शकलं नसतं? याचा खुलासा करतो मी. मला पोलीस डिपार्टमेंट कडून एका महत्वाच्या कामगिरीवर इथं पाठवण्यात आलेलं आहे. कामगिरी काय आहे हे सांगतोच मी, पण आधी हे नावाचं बोल. मुळात तुम्ही पोलिसात आलायत हे कशावरनं? बरोबर आहे. देवरस आडनावाचा माणूस हा प्रश्न विचारणारच. पुरावाही दाखवतो मी माझ्याबद्दल. नावाचं काय म्हणत होता? पोलिसांना गुन्हेगार शोधून काढण्यासाठी उपयोगी पडतील अशा अनेक शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो. त्यात नामशास्त्राचा एक विषय. हो, मी पण वाचलंय या नामशास्त्राबद्दल. किती वाजता रमाबाई? जरा आम्हाला पण सांगा. अहो, माणूस पाहून त्याचं नाव काय असू शकेल याचे अंदाज बांधता येण्यासाठी या शास्त्राचा फार उपयोग होतो. आणि अलीकडे तर या शास्त्रात सतत भर पडलीये आणि ते अधिकाधिक निर्दोष केलं जात आहे. मुख्य म्हणजे काय, माणसाच्या नावात त्याच्या व्यक्तिमत्वावर फार मोठा परिणाम होत असतो.
या गृहीत कृत्यावर ते आधारलेलं आहे. नाव मोठं लक्षण खोटं ही जी म्हण आहे त्या म्हणीतून जो विरोध दाखवला जातो तो खरा नाही. आपण नुसतं नावाचा अर्थाचा विचार करतो तो खरा नाही. पण नावाची अक्षरं त्यांची रचना विशिष्ट काळात त्या अक्षरांचे नावांचे होणारे परिणाम हे सगळं लक्षात घ्यावं लागतं. बरंच सूक्ष्म विचार करणारं शास्त्र आहे हे. आता देवरस नाईक तुम्ही बरोबर ओळखलं. आम्हा तिघांची नावं ओळखून दाखवा. ठीक आहे, मी उघड विचार सांगतच तुमच्या नावापर्यंत कसा पोहोचतो ते बघा. आता तुम्ही आणि देवरस जरा अति आशावादी, म्हणजे आमच्या शास्त्रात ज्याला आशावादी व्यक्तिमत्व म्हणतात त्यात म्हणतात. याचं एक कारण असं असू शकतं की तुमच्या बायकांच्या नावात ब या अक्षराला स्थान नसून म हे अक्षर महत्वाचं असलं पाहिजे. आता या माझी बायको. आता या जर पुरुष असल्या तर व्यक्तिमत्वात थोडासा फरक असतात हे तर खरंच, पण साधारण असं व्यक्तिमत्व असा आविर्भाव असलेलं म्हणजे यांचं नाव राम असतं. पण या स्त्री आहेत त्या यांचं नाव रमा असं आहे का? आता यांच्या आणि तुमच्या व्यक्तिमत्वात बरीच साम्यस्थळ आहेत. अधीरेपणा, डावपेशेपणाचा अभाव, थोडासा भोळेपणा, हे सगळं लक्षात घेतलं तर तुमचं नाव रमाकांत असायला पाहिजे. हात मिलाव मान लिया. करेक्ट. आता राहता राहिल्या या बाई, यांचं नाव सुमन असून यांना सुमा तरी म्हणत असावे किंवा यांचं नाव उमा तरी असावं. बरोबर, उमाचे यांचं नाव. अर्थात सुमा नसून उमाच, हेही मला निश्चित सांगता आलं असतं. आला असतं बुवा, मान्य. तर या रमाबाई म्हणजे यांच्या पत्नी आणि उमाबाई म्हणजे देवरसांच्या पत्नी, बरोबर? चूक. हे चुकलं तुमचं. शक्य आहे चुकलं असेलच. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. नात्यांबद्दल बोलताना मी माझ्या बुद्धीनं विचार न करता शास्त्राधारानच मी पुढे गेलो असतो तर हेही चुकलं नसतं. रमा रमाकांत, उमा उमाकांत असा पुढचं ढोबळ विचार केला मी मनातल्या मनात, म्हणूनच चुकलो. बरं ते राहू द्या. तुम्ही कोण ते सांगा. हा, हे माझं आयडेंटिटी कार्ड डिपार्टमेंटने दिलेलं. काय नाव दिले? दिनकर लक्ष्मण पुरोहित. द्या ते माझ्याकडे. हा, दिनकर पुरोहित. तर दिनकर पुरोहित याच नावाचा आणखी एक माणूस इथं येणार आहे. त्याला वाचवण्याच्या कामगिरीवर मी आलो. म्हणजे आतापर्यंत तुम्ही मला एक माणूस एवढंच समजत होता. तुम्हाला आमचं शास्त्र माहीत असतं तर तुम्ही ओळखलं असतं की मी दिनकर पुरोहित आहे. ते असो तर पत्ता हाच, घर हेच, यात चूक नाही. तर मला कृपया असं सांगा की तुम्ही कोणी दिनकर पुरोहित या नावाच्या माणसाला ओळखता का? नाही. नाही. म्हणजे तुमच्या आयुष्यात जी जी माणसं येऊन गेली त्यात दिनकर पुरोहित नव्हताच अशी खात्री आहे तुमची? नाही, तशी खात्री देता येणार नाही. पण आता आम्हाला असा कोणी माणूस माहिती नाही किंवा आठवत नाही. करेक्ट. ठीक आहे. बरं पुरोहित, त्या दुसऱ्या दिनकर पुरोहितला वाचवण्याचा काय प्रश्न आहे? त्याचा थोड्याच वेळात इथं खून होणार आहे. इथं आमच्या घरात? हो, इथंच. इथं कशाला येतोय पण तू मारायला? आणि मारणार तरी कोण त्याला? ते मला माहिती नाही, परंतु तो इथं येणार आणि त्याचा खून होणार ही मला मिळालेली माहिती अत्यंत महत्वाची, विश्वासार्ह आणि बिनचूक आहे. आता 7:15 होत आहे. साधारण 8:30च्या सुमाराला ही घटना घडणार आहे. तो खून टाळण्यासाठीच मी इथं थांबणार आहे. आमच्या घरात काय संबंध? आमच्या घरात नकोय असली भानगड. तुम्ही नको म्हणून काय फरक पडणार? बरं, पण तुम्हीही दिनकर पुरोहित आणि तोही दिनकर पुरोहित, हा योगायोग कसा? एकदा योगायोग म्हटल्यावर पुढं कसा हा प्रश्न येऊ शकत नाही. ते जाऊ द्या हो कर्नल. काय बोलतायत हे? आणि तुम्ही दोघी गप्पा बसा बघू जरा. तर आम्ही सरळ घराला कुलूप लावू आणि बाहेर निघून जाऊ. आमच्या घरात असलं खून बिन नको. काय करणार? बाहेर जाऊ आणि 9-9:30 नंतर परत येऊ. अशी टाळाटाळी करू नका. तुम्ही परत येऊन दार उघडाल आणि समोर दिनकर पुरोहितचा मुर्दा पडलेला दिसेल तुम्हाला. तुमचा त्रास वाचवाल हो, पण दुसऱ्यासाठी एवढे बेपर्वा होऊ नका. मला इथं थांबणं भाग आहे आणि तुम्ही घरात नसताना मी थांबू शकत नाही.
पण कुलूप असल्यावर आत कसे येतील ते लोक? असले फालतू ढोबळ प्रश्न विचारत बसू नका. बाप गंभीर आहे. एका माणसाच्या जीवाचा प्रश्न आहे. पण आपण इथं कुलूप लावू आणि समोरच्या घरात लक्ष ठेवत बसू की? आमच्या कामाच्या काही पद्धती आहेत. मी सांगतोय तसंच होईल. त्याचा खून नुसता आत्तापुरता टाळायचा नसून कायमचा टाळायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि माझ्या कामात कुठलाही विक्षेप आणू नका. थोड्याच वेळात तिथं दिनकर पुरोहित येईल. त्याला तुम्ही आत घ्या. नंतर तुम्ही त्याच्याशी गप्पा मारत बसायचं. पुढचं मी पाहून घेईन. अहो, एखाद्या वेळी अन्नाच त्याचा खून करायचा असेल. अहो, तसं असतं तर मी अवघड बोललो असतो का? तुम्ही प्लीज शंका कुशंका काढू नका. शांत राहा. मी खून नाही हो गेला. ही बळजबरीच झाली. अहो, फक्त थोड्या वेळाचा प्रश्न आहे. शेवटी आभार मानाल तुम्ही माझे, मला खात्री आहे. उगीच थांबलो आपण इथं. यांचं एक ते उभं राहायचं फालतू निघालं नसतं तर फिरायला नसतो गेलो का आपण? हा प्रश्न झाला नसता. तसं काही नाहीये. या घरावर सकाळपासून पाळत आहे माझी. मी कुठेही जाऊ गेलो नसतं तुम्हाला. ते असो, हा विषय विसरून जा आता. वातावरण उगीच गंभीर करू नका. हा बरं, एक कागदाची चिटोरे कसले पडले तिथं? चला, याच विषयापासून आपण गप्पा सुरू. हा थांबा, हे मीच सांगतो. काय आहे, मी मध्य प्रदेशातल्या टेंबा मतदारसंघातून उभा राहतो येत्या निवडणुकीत. तर मला आलं होतं एक धमकीचं पत्र की मी जर उभा राहिलो तर मुंबईतल्या माझ्या मुलाचा खून होईल म्हणून. मग तर म्हटलं राहणारच मी उभा. असल्या धमक्यांना भिवून माघार घेणारा मी नव्हे. तुम्ही उभे राहणार म्हणताय, पण एक तर ते धमकीचं पत्र नसावं किंवा तुम्ही उभे राहणार नसावे. काय खरं याचं? दुसरं खरं आहे ते उभे राहणार नाहीत. चूक का ते सांगतो ना. मी निवडून आल्यावर हिला घेऊन अमेरिकेला जाणार आहे. तिथे लोकशाही मूल्यांची कशी जोपासना चालली त्याचा अभ्यास करायला. मग काय प्रश्न येतोय? हा, असं असेल तर यांचं बरोबर आहे. काय भानगड काही? तुम्ही काय फक्त अमेरिकेतल्या लोकशाही मूल्यांचा अभ्यास करायला उभे राहताय का? तसं काय नाही ते. पण घरातली लोकशाही पाळण्यावर यांची श्रद्धा आहे आमच्यासारखंच. तुमचं काय? ते राहू द्या. आता मी पुस्तक लिहितोय ना, मग ही छत्र्यांचा कारखाना काढणार. बिनकाड्यांच्या छत्र्या. बिनकाड्याच्या छत्र्या? ही काय भानगड आहे? नवीन प्रकारच्या छत्र्या आहेत ह्या. मराठी रंगभूमीवर जेव्हा लिंगवाद आणि हिंसा यांचा सुळसुळाट वाढायला लागला तेव्हा या बिनकाड्यांच्या छत्रीची कल्पना निघाली. म्हणजे अगदी सांस्कृतिक छत्रीच काढताय तुम्ही. वा वा वा, अभिनंदन. पण अजूनही म्हणजे ही सांस्कृतिक छत्री असली तरी अशी छत्री काही उघडता येईल असं वाटत नाही मला. म्हणजे कर्नल, तुमचं असं मत दिसतंय की या छत्रीनं आपलं संरक्षण होण्याऐवजी आपणच तिचं पावसापासून संरक्षण करण्याची गरज आहे. इतकी काही अगदी टिंगल करायला नको या. काढूनच दाखवेन मी अशी छत्री. रमा छत्री. मोठी मजेदार माणसं आहात. तुमच्या मनात असलेल्या गोष्टी जेव्हा प्रत्यक्षात येतील तेव्हा हे जग आहे त्याहून खूपच सुंदर होईल. म्हणजे ही दोघं अमेरिकेला गेली की इथलं जग सुंदर होईल असं म्हणताय तुम्ही? छे, तसं नाही हो. तुम्ही चौघे इतकी छान माणसं आहात की जवळजवळ म्हणजे खोटीच वाटतात. विश्वासच बसत नाही. पुरोहित? तुम्हाला पुरोहित म्हणू की दिनकरराव म्हणू? नाही, आम्ही खोटी माणसं तुम्हाला खरं धरतोय ना म्हणून. काहीही म्हणा. तर पुरोहित, तुम्ही मुळाशी जात नाही. या विश्वास बसणं, खरं वाटणं किंवा खोटं वाटणं याला काय महत्व आहे? जे आहे ते आहे. तसं पाण्यातच गंमत आहे. मग आता इथं जो काही येणारा दिनकर पुरोहितचा खून होईल तो आहे तसं पाहणार काय तुम्ही गंमत म्हणून? हे पुरोहित उगीच आले मध्येच. अचानक कुणाची भयानक छायाच पसरली इथं. हो ना, खून म्हटलं की महत्वच समजा बाकीच्या गोष्टींचं. काय हो पुरोहित, तुम्ही एखादा खून पाहिलाय का प्रत्यक्षात? बरेच पाहिले. मी रिटायर्ड कर्नल आहे. युद्धात माणसं मरताना पाहिलेत मी, पण पुन्हा इतकं भयानक वाटत नाही ते. खूनही जरा सवय झाली की वाटतात तितके भयानक वाटत नाही. आजचा खून टाळायचा प्रयत्न करणार आहोत आपण, पण कदाचित तो पाहायलाही मिळेल तुम्हाला. जरा खरं बोलू का? बोला की. कुठला कोणतो दिनकर पुरोहित तो इथे येणार, त्याची माहिती तुम्हाला कळते. तुम्ही दिनकर पुरोहित वगैरे हे सगळे जे आहे ना
त्या शुद्ध थापा आहेत असं वाटतं मला. हे अजिबात खरं वाटत नाही हा मला. आता तुम्ही मला खोटी माणसं वाटता, पण तुम्ही खरोखरचे आहात की नाही? आम्ही दोघी जातो बाहेर. इथल्या भयंकर प्रसंगाची आम्हाला भीती वाटते. म्हणजे तुम्ही बाहेर बोलणार आणि गर्दी जमणार, तसं होता कामा नये. इथून तुम्ही बाहेर जायचं नाही. आणि समजा आम्ही निघालोच बाहेर तर काय कराल तुम्ही? मी काहीही करणार नाही, पण एक माणुसकीचा प्रश्न आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि यात तुम्हाला कोणताही धोका नाही याची खात्री देतो मी. त्यातून तुम्ही ऐकलंच नाही तर तो खून टाळणं अशक्य होईल आणि ते वाईट होईल. बरं ठीक आहे, चला थांबूया इथंच. उमा आणि रमाबाई, घाबरायचं काही कारण नाही. बघूया काय होते ते. अहो इतकी माणसं आहोत आपण. 8 वाजत आले, फार फार तर अर्धा पाऊण तास वाट पाहावी लागेल आपल्याला. काही घडलंच नाही तर प्रकरण आपोआपच संपेल. हे प्रकरण इथंच आणि आपल्याला संपवावं लागेल. जास्तीत जास्त 9 वाजायच्या आत. 8:30 वाजायच्या आत दिनकर पुरोहित येणारच होतो. यात बदल होणार नाही. कृपया तो आला तरी घाबरू नका. सहज नेहमीसारखे राहा. तुमच्या सहकार्याची मी खात्री बाळगू ना. ठीक आहे, होऊन जाऊ द्या काय ते. फक्त मला एक सांगा, घराला कुलूप लावून आम्ही बाहेर गेलो तरी परत आल्यावर आम्हाला घरात त्या दिनकर पुरोहितचा मुर्दा कसा दिसेल? आणि हे तुम्ही कशावरनं सांगताय? तेही कळेल तुम्हाला. बरं ठीक आहे, चला बसा, बघूया काय होते. आधीच आभार मानून ठेवतो मी आपले. बरं, मी जरा बाहेरची व्यवस्था बघून येतो. कृपया घाबरटपणानं काही वेगळंच वागू नका. आणि तुम्ही गेल्यावर तो आला तर? तो आला की 1 मिनिटाच्या आत आहेच मी इथं. लगेच काय होणार नाही. जरा बोलत राहा काहीतरी. हा, आलोच. ठीक आहे, या तुम्ही. बरं, येतो मी. दार नुसतं लोटून घ्या तुम्ही. तो आत आला की उघडच ठेवा. आलोच मी. पुरोहित जातो. रमाबाई दार उघडून पुढे करून येतो. पडदा पडत जातो. अंक पहिला समाप्त. रमाबाई दार पुढे करून येतात. काही क्षण शांतता. चाललं होतं काय आणि मध्येच हे उपटलं काय बघा. नाहीतर काय, महत्वाचे सगळे विषय राहिले बाजूला. देवरस, कधी कधी असं वाटतं की कशाचा कशाशी संबंधच नाही. कधी कधी असंबद्ध वाटत असलेल्या गोष्टी संबंधित असल्याचं कळतं नंतर. कधी कधी तर सगळं एकच वाटतं. सध्या मात्र आपण कसल्या तरी जाळ्यात सापडतोय हे नक्की. बघत राहायचं झालं. खरं तर या दिनकर पुरोहितचा आपला काय संबंध? ज्या अर्थी हे सगळे इथं घडतंय त्या अर्थी संबंध काहीतरी असेलच असं वाटतं मला. नाहीतर नेमकी याच घरात कशाला आलीस ती भानगड? सारखं नशिबावर हवाला ठेवायचं. श्रद्धेवर जगायचा कंटाळा आला आता मला. आपण स्वतः काहीतरी समजून घ्यायला पाहिजे. स्वतःच काहीतरी करायला पाहिजे. आपण कसल्या तरी जाळ्यात सापडत चाललोय हे नक्की. काय असेल ते असो, नुसतं बघायचं आपण. हे खरं असलं तर एका माणसाचा जीव वाचला तर बरंच आहे. पण या पुरोहित पासूनही जरा सावध राहायला पाहिजे आपण. अगदी खरं आहे. याचाच काही उद्देश असला तर? एकूण काय, आमच्या छत्र्यांचा मागं पडायचाच दिवस दिसतोय आज. आधी ते आठवत नसलेलं परीक्षण झालं, आता हा खून माहीत नसलेल्या माणसाचा. माहीत असो नसो, खून तो खून. ते असो. कर्नल, तुम्हाला काय वाटतं? हे सगळं खरं असेल? मी आता काहीही विचार करणार नाही. नुसतं बघणार काय काय होतंय ते. योगायोगानं ही दोघंही यावेळी इथं आहेत ते बरं आहे. नुसतं आपल्याला दोघांना कठीण गेलं असतं हे सगळं. मला वाटतं आपण नेहमीसारखंच वातावरण ठेवणं गरजेचं आहे. हा आत्ताचा पुरोहित धोक्याचा असला तरी आपण सहज नेहमीसारखंच राहूया. आपण तसंही त्याला काही महत्वच दिलेलं नाही असं वागायला पाहिजे. म्हणजे हाच खोटा असला तरी याचा खोटेपणा आपण ओळखला नाहीये असा त्याचा गैरसमज होणं शक्य होईल. आणि खरोखरच तो दुसरा दिनकर पुरोहित आला तरी आपल्याला काहीच माहिती नाहीये असं दाखवणं आपल्याला सोपं जाईल. मग मी तुम्हाला आणखी काही कागद देतो, तुम्ही त्याचे चिटोरे करत बसा. नॉर्मल वाटायला ते दृश्य बरं ना. पण मलाही वेड्यासारखं वाटायला नकोय. दुसरं काही काढा. मग असं करूया, तुमचा लवकरच खून होणार आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे असं समजून मुलाखत घेतो मी तुमची.
मी उत्तर देत राहा. नो नो, मूळ भयानक विषय सुटत नाहीये. त्यापेक्षा मी रमाबाईंना त्यांच्या नव्या छत्रीबद्दल प्रश्न विचारतो. आणि तुमचं होईपर्यंत मी आणि उमाबाईने काय करायचं? नको, दोघांचं काही नको. आता चौघांचं असं काहीतरी बोलूया. मग असं करूया, येत्या रविवारी आपल्याला कुठल्या तरी ट्रिपला जायचंय असं समजूया आणि त्यावर चर्चा करत बसूया. हे छान आहे. जायचं कुठं पण ट्रिपला ते नक्की ठरवा. सांगा की तुम्हीच, कुठेही सांगा. आपल्याला काही प्रत्यक्षात जायचं नाहीये. तरी खरं वाटण्यासाठी जवळचं ठिकाण घ्या एखादं. मग नंदीच्या टेकडीला जाऊ. ऑल राईट. इथून 10-12 किलोमीटर असेल ती टेकडी. मला वाटतं सकाळी 7:30ला एक एसटी आहे आणि तिकडून परत यायला संध्याकाळी 7:30. 8:15 वाजत आले. विषय सोडू नका हो. नंदी टेकडी. हो, तसं बऱ्याच दिवसात आपण कुठे गेलेलोच नाही. हा, 2 वर्षापूर्वी आपण वीरभद्रा देवीला गेलो होतो. नंदी टेकडीवर उतरायची काय सोय? मस्तपैकी गर्दगार झाडे. आणखी व्यवस्था काय करायची घेऊन? जेवणाचे डबे घेऊन जायचं मस्तपैकी. बस संध्याकाळच्या एसटीने परत. नंदी टेकडी पलीकडच्या टेकडीवर शंकराचं देऊळ आहे, नाही का? होय, पण ते दोन्ही एकाच दिवसात करता येत नाही असं म्हणतात. एका दिवसात केलं तर फार मोठं पुण्य आहे म्हणे. अहो, पण हे दोन्ही एकाच दिवसात करायचा प्रयत्न करणाऱ्या अनेक लोकांना अडथळे आले असं म्हणतात. कुणाला अपघात झाले, कुणाची मुलं एकदमच आजारी झाली, कुणाचे जवळचे सगळे पैसेच गायब झाले. अशा अनेक गोष्टी आहेत. आपण काही ती विषयाची परीक्षा घ्यायची नाही. पुण्य मिळते म्हणून ती नसती आफत नको. तसलं काही नकोच ते. मजेत आपल्या नंदी टेकडीवर जायचं, ती संध्याकाळच्या गाडीनं परत. निसर्गाच्या सानिध्यात गेलं की कसं बरं वाटतं. हल्ली बागही गेलीये म्हणे वरती. खरं म्हणजे अशा निसर्गरम्य ठिकाणी बागा बिगा करून येतो. मूळचं नैसर्गिक सौंदर्य चांगलं वाटतं बघा. नाहीतर काय, निसर्ग सानिध्यात म्हणून जायचं आणि तिथेही आपलं कृत्रिम बागेत बसायचं म्हणजे नको वाटतं. निसर्ग सानिध्यातली बाग म्हणावी ती. इतकं मनावर कशाला घ्यायचं? ते आहेच हो, पण मूळचं सौंदर्य माणसं घाण करतातच हे मात्र नक्की. आम्ही त्या ह्याला गेलो होतो बघा, कोणार्कचं सूर्य मंदिर. सगळीकडे भिकारी बसलेले नुसते, भिकारीच भिकारी. सरकारनं खरं तर सगळे भिकारी हाकलून स्वच्छ ठेवला पाहिजे तो भाग. पण शिल्पकला बरी आहे म्हणतात तिथली. ते आहे हो, पण हे काय? त्यापेक्षा मग उटी किंवा माथेरान ही निसर्गरम्य ठिकाणी चांगली. सज्जनगडावर सुद्धा आपले 2 दिवस किती मस्त गेले की नाही. खरं नाही म्हटलं तरी बरंच फिरून झालंय की तुमचं. आता कुठल्याही क्षणी येऊ शकेल ना तो. आता मात्र अजिबात लक्ष नाही असं राहायला पाहिजे. तेच चाललंय की, पण मध्ये मध्ये हे कशाला? नुसती वर छत्री धरायला उपयोग आहे तुझ्या डोक्याचा. बरं असू दे. बरं, नक्की जायचं ना मग येत्या रविवारी? जायचं हो, पण चांगली लिंक लागलेली नंदी टेकडीवरून. ती तुटली की नाही? लिंक लागल हो परत. त्यात काय एवढं? रमाबाई, तुम्ही जोडून द्या बरं पुन्हा. असं म्हटल्यावर मला नाही जमणार. ते छत्रीच्या कारखान्याचं मी विचारल्यापासून राग धरलाय त्यांनी माझा. बरं, तेवढंच मी देते लिंक लावून तुम्हाला. मी सुरुवात करते, मग तुम्ही पाहिजे तिथे घ्या जोडून. हा, करा सुरुवात. जरा एक मिनिट, मला दार वाजल्यासारखं वाटतंय. देवा, पाहून येतो मी. कुणीच नाही. हा, चालू द्या. नंदी टेकडीत खरंच सगळ्यांचं लक्ष आहे का? नाहीतर बघ सरळ मी ते आपले दिनकर. ते बंद. उमाबाई, मी चपात्याने दही भात घेते करून, आणि रमाबाई तुम्ही भाजी, चटणी आणि एखादा वेगळा पदार्थ घ्या. वेगळा पदार्थ वगैरे काही नको. अशा ठिकाणी कसं भाजी, भाकरी, चटणी आणि कांदा असावा, बस मजा येते. पण यांना भाकरी आवडत नाही ना. आवडत नाही? अगदीच अरसिक पोहा देऊन तेवढंच. भाकरी आवडत नसली तर नंदी टेकडीवर जाऊ नये का? मला पण भाकरी आवडत नाही बाई. बरं, जाऊ दे. चपात्या की भाकरी ही अगदीच बिनमहत्वाची बाब आहे. तिथं जाऊन एक दिवस घालवणं हे सगळ्यात महत्वाचं.
की आपण नंदी टेकडीऐवजी अशोक तलावाला जायचं? कशाला? उड्या मारायला? म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यावर 4 पर्यंत तरंगतं. देवघर नंदी म्हणजे अगदीच हे बुवा. नंदी टेकडीवर अशोक तलावाचा विषय काढला तर अगदी तळाशी घेऊन जाता तुम्ही. मूलभूत विचारवाले ना ते. आम्ही उथळ, पण उथळ माणसं जिवंत राहतात. तळाशी जाणाऱ्यांची प्रेत आडवी येतात. कळत न कळत पुन्हा आपण प्रेताच्या विषयापासून घुटमाळायला लागलोय. दुसरा कुठलाच इंटरेस्टिंग विषय नाही का या जगात? छत्र्यांच्या कारखान्याचं मी कसं प्लॅनिंग केलंय ते सांगू? पुन्हा छत्र्यांचा विषय. आता छत्र्यांचा विषय कोणी काढला ना तर घरात असलेली छत्री घेऊन पेकाटात घालीन मी सगळ्यांच्या. हे काही मूलभूत विचाराचं लक्षण नव्हे. आणि मूलभूत विचार करणारे असे चिडत नाही. चिडणं हाच काय काय वेळा मुळावर हल्ला करण्याचा मार्ग असतो. तुम्ही उगीच गांभीर्य वाढवता बुवा. प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन मजेत राहणं गरजेचं आहे. आता या पहिल्या दिनकर पुरोहितचा काहीतरी डाव दिसतोय. अजून कसा परत नाही आला हा? थांबा, बाहेरून कुणी असं बोलणं तरी ऐकत नाही ना? बघून येतो. नाही, कुणीच नाही. खरं म्हणजे कुठलाही दिनकर पुरोहित लवकरात लवकर यावे अशी इच्छाच व्हायला लागली आपल्याला. दुसरं काहीतरी ढोंकानं पाठी जात आहे. देवरस, जरा रेडिओ लावू. हा, लावतो. या पुस्तकाची एकूण बांधणी वगैरे ठीक असली तरी आपल्या देशातली परिस्थिती विचारात घेऊन छत्र्यांचं उत्पादन छोट्या प्रमाणात करावं की मोठं याचं विवेचन यात आलेलं नाही. ही या पुस्तकाची एक महत्वाची कमतरता आहे. आत्ताच आपण छत्र्यांचं उत्पादन या पुस्तकाचं परीक्षण ऐकत होतं. वक्त्या होत्या उमा पुरोहित. रात्रीचे 8:30 वाजता. आता ऐका. शाळेला बंदच करतो ते. सगळीकडे नुसतं छत्र्यांचाच विषय चालू आहे. पण त्या बोलणारीचं नाव ऐकलं का तुम्ही? उमा पुरोहित. ही मेली शेवटचं वाक्य महत्वाचं असल्यासारखं बोलली, पण निश्चित काहीच समजलं नाही. वैतागे नुसता. कप्पशा पडल्या तिथंच अजून. जाते आतमध्ये नेते. 8:30 वाजून गेले. सगळं खोटच दिसते आता. पण इट वॉज अ गुड जोक. या सेन्सेशनची एक मजा आहे. चला. काय झालं? स्वयंपाकघरात माणूस बसलाय. कुठे? डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसलाय. आत माणूस? बघू. हा, बघूया चला. कोण आहे? रमाबाई आणि उमाबाई, घाबरू नका तुम्ही. कोण आहे? कोण आहे? माणूस तर बसलेला दिसतोय खुर्चीत. कोण आहे? थांबा, काठी आहे का एखादी? काठी आतच आहे. थांबा, मी बघतो आज जाऊन. थांबा, एकदम आत नका जाऊ. धडाधड उठून गोळ्या वेळा झाडला म्हणजे. देवरस, इकडे या असेल. हा, आणि तुम्ही तिघे इथेच थांबा. मी जमिनीवरून सरपटत एकदम आत जातो आणि बघतो की आपण सरळ दाराला कुलूप लावून बाहेर जाऊया आणि पोलिसांना कळवूया. थांबा हो जरा, बघूया. आत माणूस बसलाय आपण घरात असताना. म्हणजे नीट बघायला पाहिजे. एकदम पोलीस नको. ह, तुम्ही थांबा इकडेच. 2-3 क्षण अत्यंत तीव्र शांतता. मग कर्नल पावले न वाजवता पुढे होतात. दारापर्यंत जातात. मग अचानक वाकून जमिनीवरून सरपटत क्षणात आत जातात. तिघेही दगडासारखे उभे. अजून कर्नल आताच कसे? मी बघून येऊ का? बघा की जरा पुढे बघू. काय झालं? झटापट बिटापट झाली की काय? नाही, प्रेत आहे. हाताला कबशीचा फुटलेला तुकडा लागला माझ्या. हा, मगाशी कप्पशा पडल्या माझ्या हातून. त्या पुढल्या क्षणात. ते असो, प्रेत आहे म्हणतात. काही विशेष लागलेलं नाही ना हाताला? नथिंग, एक किरकोळ आहे.
प्रेत आहे ते. नंतर दिवा लावून बघितले. कपडे फक्त वेगळे पण माणूस तोच वाटतोय मला. कोण? दिनकर पुरोहित? पहिलाच. म्हणजे आपल्याशी जरा वेळ बोलून गेला तोच. हे कसं शक्य आहे? तो तर बाहेर गेला आपल्या समोरच आणि आत एकदम त्याचं प्रेत. त्याच्यासारखं दिसत असेल हा, पण तो येणार होता ना, तोच असेल हा. बापरे, आता काय करायचं? पण दुसरा असला तरी आत एकदम प्रेत आलं कुठून? आणि पहिला कुठे गेला? आता पहिला की दुसऱ्याकडे बसून उपयोग नाही हो. आत प्रेत आहे हे नक्की. दाराला कडी लावली आतून आपण. थांबा, त्यापेक्षा आपण सगळेच बाहेर जाऊया आणि कुलूप घालूया बाहेर आणि पोलिसांना कळवूया. जरा थांबा हो, गडबड करू नका. हा तो पहिलाच असला तर पोलिसांचाच माणूस. आपण घरात असताना याचा खून झालाच कसा हा प्रश्न येणारच. थांबा, दरवाजाला कडी लावून येतो. एक वाट पाहू 1-10 मिनिटं. पहिला पुरोहित आलाच परत तर आपोआप सोपं होईल. म्हणजे खून झालाच म्हणायचा शेवटी. होय, प्रेत आहे आज. स्वयंपाकघरात जेवायच्या ठिकाणी प्रेत? शी, खरंच प्रेत आहे का? थांबा, प्रेत ओढून बाहेर आणतायत. अहो, आपण तिकडे जाऊयात. असू दे असू दे, ठेवा तिथंच. हा, राहू दे तिथं कडेला. दिसतोय तो. बापरे, चेहरा तर तोच दिसतोय, पण कपडे वेगळे कसे? का हा त्याच्यासारखाच दिसणारा आहे म्हणायचं? कोण? हाच हो. आज ते झालं, पण हा एखादा तिसराही कोणी असू शकेल त्याच्यासारखा दिसणारा. म्हणजे दुसरा? दुसऱ्यासारखं कसं म्हणता येईल? त्याला पाहिलंय का आपण? नाहीतर तो पहिला आलेलाच खरा दुसरा असेल आणि पहिला आलाच नसेल अजून. आपण कुठे अडकलो यात? छे, बापरे, डोळे उघडेत त्याचे. मिटवले डोळे. भयंकर आहे. असं नकोच आहे हे. असं आपल्या घरात नको. आता घाबरून गडबड करून काही उपयोग नाही हो. जरा 1-10 मिनिटं आपण वाट पाहू. तुम्ही बायका बाहेर जातात लगेच बोलणार नसा कुठे तर? नाही, आम्ही तुम्हाला कुठे सोडून जाणे नाही जाणार. हा, मग स्वस्त बसायचं. आपण अगदी कुठे अडकलो यात? माझ्या अंदाजाप्रमाणे हा खून आपणच केला असा आरोप होणे शक्यता आहे. तर आई ग, अगो रमाबाई, अरे हो, उमा, रमाबाईला तिकडे झोपवतो. मी पाणी घेऊन येतो. हा उमा, तू वारा घाल, मी पाणी शिंपडतो. हा कर्नल, तुमच्या पायाला लागले काहीतरी? हा, जरा काच लागली पायाला. रमा, ए रमा, रमा. हा, आली शुद्धी. हा, कसं वाटतंय आता? हा, ए रमा, कसं वाटतंय? छत्र्यांचा कारखाना, बिनकड्यांच्या छत्र्यांचा. अगं काढूया आपण तो. शांत होतो आधी. परत बेशुद्ध झाला. अहो, पाणी शिपडा. रमा, ए रमा, छत्र्यांचा कारखाना काढायचा ना आपण? ए रमा, छत्र्यांचा कारखाना काढूया आपण. चल. ए रमा, बिनकड्यांच्या छत्र्या. रमा, हा, छत्र्या ना? काढायच्याच. बसा बघू तुम्ही इथं. तुम्ही स्वस्त पडा जरा डोळे
त्यांना डिस्टर्ब करू नका हो. बसू दे स्वस्त जरा त्यांना. छत्र्यांचं एक कठीण होऊन बसले. मी आतला काचा काढून येते आलो. यांना सारख्या जखमा होत आहेत. उमा, अगं लांबून जा गं. मला वाटतं त्या खुनाची आपल्यावर जबाबदारी येणारच. हा खून आपल्या नकळत झालेला असला तरी. अहो, तुमच्या पायाला लागले, औषध देऊ का लावायला? औषधाचं नंतर बघू, आधी हे खुनाचं महत्वाचं आहे. खरंच खरंच पूर्णपणे मेलाय का तो? थोडी दुगदुगी असली तर वाचवण्याचा प्रयत्न करता येईल त्याला. त्याच्या अंगावर जखम दिसत नाही कुठे. हा, पण तो मेलाय हे नक्की. पुन्हा बघूया का आपण? या, मी प्रेताच्या हाताची नाडी आणि छाती बघतो. पुन्हा काय करतो प्रेता जाऊन बसून? तो मेलाय हे नक्की. हा, त्याला गळा दाबून मारला असतो. बापरे, आणि आपण इथे असताना हे सगळं घडलं. उमा, तो आता रमाबाईने घेऊन आपल्या घरी जा. नंतर आम्ही बघतो काय ते. नाही, हे त्या खुनातून सुटल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. अरे, ही जागी आहे. बरं राहू दे, बसू आपण इथंच. स्वस्त राहा बरं तुम्ही. अहो, रुमाल तरी बांधा तुम्ही पायाला. काय नाही, असू दे. थांबले रक्तात. मुख्य म्हणजे बिनबोबाट या प्रेताची विल्हेवाट लावता येईल का ते बघायला पाहिजे आपल्याला. कर्नल, ही लपवाछुपी आपल्याला जमणार नाही. आणि असा प्रयत्न करणं म्हणजे खून कबूल केल्यासारखं आहे हो. त्यापेक्षा आपण कळवून टाकूया पोलिसांना. काय सांगणार? जे प्रत्यक्षात घडलं ते. आम्ही असं बोलत होतो. एक दिनकर पुरोहित म्हणून आला, तो पोलिसात होता. आणि तो गेल्यावर जरा वेळेने अचानक घरात हे प्रेत सापडलं आम्हाला. हेच ते प्रेत. अहो, पोलिसांचं जाऊ द्या, एखादं शेवट पोर तरी विश्वास ठेवू शकेल का याच्यावर? विचार करा जरा. मी काय म्हणतो, आपला संशय आला तरी चालेल, किंबहुना आरोप आला तरी चालेल, पण ही लपवाछपवी नको करणार. गुन्हेगारी वाटते हो त्यात. आपण आरोप ओढून घेतल्यासारखं वाटतं ते सगळं. ते बरोबर आहे हो, पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं म्हणजे आयुष्य संपलंच आमचं. कधीच उभं राहता येणार नाही मग मला. अहो, माझ्यावर खुनाचा आरोप म्हटल्यावर कोण कुत्र तरी मत टाकेल का हो मला? म्हणून म्हणतोय, एक 15 मिनिटं वाट बघूया जरा. आलाच तो पहिला पुरोहित परत, तर त्याला सगळं सांगतो. त्याच्या गळ्यात अडकून टाकू आणि मोकळे होऊ. गडबड नको. म्हणजे अजून उभं राहायचा विचार आहेच तुमचा. हटवादीपणाची खूप कमाल झाली. पण अमेरिकेबद्दल एका शब्दाने तरी बोलताय का बघा? अगं, आपण जाऊ अमेरिकेला. तुझ्या मैत्रिणीला हवं तिला भेटून घे बघ तू. मी काय तुरुंगात बसून निवांतपणे माझी पुस्तकं लिहू शकेन ना? नाहीतरी गीता व्यवस्थेला तुरुंगातच लिहून झालंय. तुम्हाला तुरुंगाच्या निवांतपणाची एवढीच हौस असली तर गुन्हा कबूल करा की मग. की तुम्हीच हा खून केलाय म्हणून कबूल करा, म्हणजे सगळ्यात सुटतील यातून. तसं काय नाही हो. एक आपल्या सांगितलं. तुरुंगात जायला निघालेत त्या मेल्या पुस्तकासाठी, पण छत्राचा कारखाना काढूया असं काही येत नाही तोंडातून. तेव्हा तुम्ही कबूल करून टाका की एकदा. काय ते? छत्राचा कारखाना काढूया म्हणून. काय कबूल करायचं आणि काय नाही याच्यावर विचार केला पाहिजे मला. आपल्या देशातली परिस्थिती नको का विचारात घ्यायला? म्हणूनच म्हणतोय, एक 5-10 मिनिटं थांबूया. उगाच गडबड नको. मला स्वतःहून खुनाचा ठपका घेऊन तुरुंगात जायचं नाही. पण अन्यायानं आलाच असा ठपका आणि गेलोच तुरुंगात, तर मला तर संधीचा उपयोग होईल इतकंच म्हणायचं होतं मला. हे तुरुंगात गेले तर मी एकटी बाहेर राहून काय करू? अरे, ती आहे तर जागी, ऐकते तर सगळं, पण मग डोळे उघडून विसरते का बघा आपले? अहो, ते प्रेत बघत नसेल त्यांना. कर्नल, तुम्ही उभे राहणार आणि तुम्ही अमेरिकेलाही जाणार. मग आमच्याबद्दलच असा का अविश्वास दाखवताय तुम्ही? आणि सहानुभूती का दाखवत नाही आमच्याबद्दल? ते प्रेत बाहेर काढा आधी. आपल्या घरात नको ते. काढूया बाहेर, काढूया.
की सांगा मला, म्हणजे डोळे उघडता येतील मला. सांगूया हो सांगूया. स्वस्त राहा बरं तुम्ही. प्रेत बाहेर काढा म्हणे. तो काय जिवंत माणूस आहे बाहेर काढायला? काय म्हणतायत हे? काढूया म्हणाले बाहेर प्रेत. बरं कर्नल, समजा विल्हेवाट लावायची म्हटल्या प्रेताची, तरी काय करता येईल? मला तरी काही शक्यता वाटत नाही अशी. आणि असं घरात हे प्रेत तरी किती वेळ थांबून ठेवायचं ना आपण? थोड्याच दिवसात सडून वास यायला लागेल त्यातून. असह्य होईल ते बघतो मी. शेवटी काय आहे की मी उभं राहायचं ते तुम्हाला. शेवटी काय आहे की राहायचंय ते तुम्हाला. तुम्हालाच काय ते प्रेताची विल्हेवाट वगैरे लावायची खरी गरज वाटते मला. असं म्हणू नका. आपल्यालाही छत्र्यांचा कारखाना काढायचा आहेच ना? होत आहे का एखादं? म्हणजे या प्रेताची विल्हेवाट लावायला माझं सहाय्य घेणार तुम्ही? नसेल सहाय्य करायचं तर पडू द्या, आम्ही जातो घरी. तुमचं तुम्ही बघून घ्या. असं कसं? कुणाच्या वेळी तुम्ही हजर होताच इथे, आणि आपण हे प्रेत भरत असतानाच दिनकर पुरोहित आला म्हणजे? तो येणार नाही. हा तोच आहे हो. कोण? उगीच गोंधळून नका जाऊ. शांतपणे आटपायला पाहिजे पटापट. मला हे असलं काही जमायचं नाही. अहो, नुसतं पोतं कुठं आहे हे तरी सांगाल की नाही? घरात नाही एक होतं. आणायला लागेल, बाजारात जावं लागेल, आणि दुकानही बंद झाली असतील आता. अहो, अशा वेळी दुकानं उघडी आहेत की नाही हे काय बघत बसलाय? कुठूनही पैदा केलंच पाहिजे पोतं. रमाबाईंच्या एखाद्या जुन्या साडीत बांधलं तर? नको, माझ्या साडीत नको प्रेत. त्याचे कपडे वेगळे असल्यामुळे ना जरा प्रश्नच निर्माण झालाय. नाहीतर तोच आहे हे निश्चित कळलं असतं आपल्याला. कोण 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 काय करताय? हीच गोंधळ नुसता. तुम्ही काही सहकार्य देणार नसाल तर माझाही नाही होईल ना. नंतर मग दोष देऊ नका मला. बरं, माझं एक पितांबर आहे ते देऊ का? पितांबर? हा, पितांबर कसं शक्य आहे? प्रेताला पवित्र पितांबर पांघरणं मलाही कसंच वाटते ते. पण तुम्ही हट्टालाच पेटलाय तर काय करणार? बरं द्या, पितांबर तर पितांबर. रमा, पितांबर देतोय ग, देऊ ना? इतकं काय छळताय त्यांना? आणि पितांबर कशाला मागितलं त्यांचं? पितांबर नको, बरोबर नाही वाटत ते. सरळ चादरच देतो एखादी. आधीच सुचायला होतंय. बरं द्या, चादर द्या. अहो, पण जुन्या चादरी वर बांधून ठेवल्यात मी. खाली फक्त नव्या चादरी आहेत. रमा, असू द्या हो नवी चादर. देतो मी 20 रुपये उद्या तुम्हाला. आणा होते नवीन तेवढंच, आणि लवकर घ्या. बिग बिग. देऊ का ग नवीन चादर? म्हणाली की म्हणाली? म्हणाल्या. हा, हे घ्या. अहो तेवढंच. प्रेत असं बांधायचं आहे की त्याचा अंगठा सुद्धा बाहेर राहता कामा नये. अहो, सिंगल बेडशीट कशाला आणले तुम्ही? या तुकड्यात बांधायचं म्हणजे कमरेखालचं सगळं मोकळच राहील त्याचं. छ्या, कठीण आहे बुवा. घ्या, हे पितांबरच घ्या तुमचं. हार तर परत आणून देतो तुम्हाला मी. देऊ का ग पितांबर? नको. चादरीचं काय झालं? उमा, तू ताबडतोब आपल्या घरी जा आणि एक 5-10 चादरी, माझा रेनकोट, 2-4 साड्या, 2-4 पोती घेऊन ये. जा. अहो, इतकं कसं उचलता येईल मला? आणि एकच प्लेट टाकायचं आहे ना? बरं जा, सिमेंट ते घेऊन ये. जा जा ताबडतोब. नको, उमाबाईंना थांबू द्या इथं. त्या गेल्या तर ओरडेन मी. अरे देवा. बरं देवरस, 2 चादरी द्या. शिवाय तुमचे जुने शर्ट, पायजमे, पॅन्ट, बनियन काढा लवकर. चला. इतके कशाला काढताय? बोहारी आहे का तो? बरं, काढायचे तेवढे काढा. चला. निदान दुसरी चादर तरी घ्या लवकर. अहो, हाला उभे का असे? अहो तेवढंच उभे का तुम्ही असे?
मला पटतच नाहीये. मीच जातो आणि घेऊन येतो. तो थांबा. तुम्ही गेलात ना की आम्ही आमच्या विचाराप्रमाणे करणार सगळं. सरळ तिघही बाहेर पडणार आणि कुलूप घालणार बाहेर आणि मग कळू आम्ही पोलिसांना. म्हणजे पोलीस येत आहेत तोपर्यंत मी पोतं घेऊन हजर होणार इथं. देवरस, असं वाटतंय की खून करावा तुमचा. कर्नल बरेच रागावलेत वाटतं. पण 2 प्रेत म्हणजे जड जाईल ते. अशक्यच होईल. तुम्ही शांत बसा बघू जरा. उगीच काय इतकं स्वस्त बसूया जरा. सुचेल काहीतरी. अगं त्यांना त्याचं महत्व वाटायचं कारणच नाहीये काही. तुरुंगात बसून मला उभं राहता येईल कसा? असू दे, स्वस्त राहा जरा. बरं तेवढंच म्हणणं तरी काय तुमचं? एक शेवटचं सांगा बरं मला. बाहेर जायचं, कुलूप घालायचं आणि पोलिसांना कळवायचं बस. अहो पण आम्हालाही उभं राहता येईल जर असं बघा की. उभं राहता येईल कर्नल तुम्हाला? इतकं का अगदी लागलंय पायाला? All my life is wasted. All my life is wasted. आता राहिलेच काय आता? तुमच्या आयुष्याचं काय घेऊन बसले तुम्ही करणार? त्या माणसाचा खून झालाय ते बघा की. मी काय म्हणतो करणार, आम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही आम्हाला करू देत नाही यार. आणि तुम्हाला जे करायचंय ते आमच्यामुळे तुम्हाला करता येत नाही. मग आता नुसते बसून राहूया. हे प्रेत जसं ऑपअप आलं ना तसंच ऑपअप काय घडायचंय ते घडेल. वाट पाहूया नुसती. किती लागेल तो लागेल वेळ. मग उद्या छत्रीच्या कापडाच्या गाठींची ऑर्डर द्यायची ना? त्या तरी आधी आणून ठेवल्या असत्या तर उपयोग झाला असता. की पुन्हा गप्पा म्हणत बसूया आपण नंदी टेकडीबद्दल. अहो तुम्ही मनस्ताप करत बसू नका आता उगीच. शांत व्हा बरं. आणि देवरस, तुम्हीही बोलू नका आता. बाहेर गेलात की काय सगळे? कुणीच नाही, आहोत आम्ही इथंच. शांत राहा बरं तुम्ही. काळजी करू नका. अजून काही तो आला नाही त्या अर्थी हा तोच असणार. कोण? जायला मरू दे ते प्रेत. तुमच्यासारखी माणसं असल्यावर काय होणार दुसरं? मरू दे. आपल्याला असं काही करता येणार नाही. आपोआप होईल ते होईल. मी बोललेलो तेच बोलताय तुम्ही करणार. फक्त स्वतःच काहीतरी वेगळं असल्यासारखं बोलताय. असू दे, बसूया स्वस्त जरा. हे बरं झालं. पण मतभेद संपल्यामुळे सगळ्यांच्याच मतांना किंमत आली. होय, पण त्या प्रेतात आणि आपला काय फरक राहिला आता? खून न करता खुनाचे परिणाम भोगावे लागतील या भीतीनं आत्महत्या न करता आत्महत्येचे परिणाम भोगायला लागलो आपण. लष्करातनं रिटायर झालेल्या माणसाला तरी असं विचार प्रवर्तक बोलणं शोभत नाही. आम्ही पुस्तकं लिहायची तरी कोणावर? मग काहीही न करता तुम्ही आपण सगळ्या गोष्टीची चालक असल्यासारखे दाखवताय. अहो साधं घरात प्रेत सापडलं तर काय करावं समजत नाही तुम्हाला. तुम्हाला समजतंय, पण माझ्यासारख्या क्षुल्लक माणसावर तुम्हाला मात करता येत नाहीये. तुम्ही लष्करात भरती करून घेतलं ना, तुम्हाला ते बघायलाच पाहिजे. हे असं फार वेळ बसता यायचं नाही मला. काही झालं तरी आय एम अ मॅन ऑफ ऍक्शन. अहो ते प्रेत ओढून कशाला दाराकडे नेत आहे? बाहेर टाकून देतो हे मी प्रेत. काय व्हायचं ते होऊ देऊ. मग आम्ही जे म्हणत होतो की आपण सगळे बाहेर जाऊया, कुलूप लावूया, ते काय वाईट होतं? वाईट असो चांगलं असो असंच करणार मी. मरू दे. अहो असं काही करताय? दारापुढे जर प्रेत टाकून दिलं आपण तर गवगव नाही का होणार? होऊ दे, तू गप्प बस. भूत घ्या, भूत पाहिजे का? भूत घ्या हो, भूत. काय झालं? मला पण आश्चर्यच वाटतंय. देवस, तुम्हाला पण तेच ऐकायला आलं का? एक माणूस पोतं विकायला आलाय असं ऐकू आलं मला. कमाल आहे. पोतं कसं कोण काय विकायला येईल? तेच म्हणते मी. मला पण तसंच ऐकू आलं. आयला पोत? मलाही तेच ऐकू आलं. पोत पाहिजे का? पोत घ्या हो, पोत. मी बघतोच. थांबा कर्नल, तुम्ही ते
पोतं विकत घ्यायचा विचार करताय की काय? विचार करा कर्नल. अरे हॅट आयला आयतं चालून आले पोतं दाराशी. या पोत्याने आपले हात पुसून टाकता नाहीत ना आले तर आपल्यासारखे करंडे आपणच. विचार करा कर्नल, विचार करा. चल गुम्मा बघूया आपण. हो थांबा जरा, तर तेवढंच काय म्हणतात ते तरी बघा. थांब तू. अहो बाजूला काय करताय मला? अहो पोतवाले, हा हा इकडे इकडे या. हा या इकडून या. नुसता उतावळा स्वभाव आहे तुमचा. निवडणुकीला उभं राहणं असो की पोतं विकत घेणं असो. अहो हे प्रेत तरी लपवायला हवं होतं. काय साहेब, पोतं घ्यायचं का? फर्स्ट क्लास पोतं, यातनं मुर्दा टाकला तरी कळायचं नाही कुणाला. अय्या मजेदारच दिसतोय पोतवाला हा. आणि आपण काय कुंबिन करणारी माणसं आहोत का? तो तरी खरंच पोतवाला आहे का बघा. मुळात पोती दारावर विकायची पद्धतच नाहीये ते यावेळी. आणि आणि रमाबाई, आपल्याला अगदी हवं असतं ना. मला संशय येतोय यार. खरंच गं बाई. अहो इकडे या ना जरा. काय या बाईना आपला संशय विषय येतो का काय? आयला हे बरं आहे. यावेळी पोतं तुम्ही विकत घेताय तरी मी तुमचा संशय घेत नाही, आणि उलट तुम्हीच माझा संशय घेताय. अगं मुर्द्याचं ते काय असतं, बिझनेस टॅक्ट असते त्यांची बोलायची. पोतं घेतलं म्हणजे मुर्दाच टाकला पाहिजे असं काही नसतं का ते. बरोबर आहे साहेब. यांच्या डोक्यात एखादं आलं की दुसरं काही कळायचंच नाही यांना. हा आता तुम्हाला वाटेल की हा मुर्दाच आहे आणि हा टाकण्यासाठीच आम्ही पोतं घेतोय, पण तसं अजिबात नाही. हा जर जागा झाला ना तर आम्हाला जिवंत पोत्यात घालून आमचीच विल्हेवाट लावू शकेल तो. म्हणजे नुसते झोपलेत म्हणा की. कर्नल, हे तुमचे असे दम मारू दम मित्र ना आमच्याकडे आणत जाऊ नका. अहो पण देवळच ते काही नाही. त्याला आधी जागा करा आणि घराबाहेर व्हायला सांगा. अहो कसं शक्य आहे ते देवळच? साहेब जाऊ दे, ते आपल्या पैसे देऊन टाका पाहिजे. किती? 100 रुपये हो. नाही 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 नाही, अडवून मागताय हा तुम्ही, अडवून मागताय तुम्ही. बरं 10 द्या. चला, पोतं एकदम मॉडर्न आहे आपलं, बघून घ्या तुम्ही एकदम. पोत्याचं पोत पक्का दिसतोय पण कलर दुसरा नाही का मिळणार? एक तर विचित्र टायमाला मी पोतं विकायला आलो. आपल्याला मालच थोडी काढलेली आवडत नाही. राहू दे, ते द्या ते इकडं. अरे हो हो हो, अगं 10 रुपये देऊन टाकतो. उलट पोत्याचा हा नेहमीचा कलर चांगला असतो, खास लक्ष जात नाही त्याच्याकडे, त्यामुळे आतला मालही सुरक्षित राहतो. कर्नल, तुम्ही विकत घेताय हे पोतं, मी नाही. नाही, कशा घडतायत एक एक घटना ते लक्षात ठेवा. असू दे उमा, दे तू पैसे. हे घ्या पैसे. आईला पाणी आणून मारतो त्याच्या तोंडावर. देवरच पाणी लाव जरा. हो बघा ना, बघा पाणीच मारतो आता. नाही उठायचा नाही तो, असं 10-10 वेळा पाणी शिंपडावं लागतं. साहेब, अरे अजून गेला नाही तुम्ही? साहेब बोला 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 लवकर. मी एकदा शिपडू का पाणी? एकदा. बरं घ्या. मेलं बिलं तर नाही? तसंच आहे बाबा, तसंच आहे. आम्हाला सुद्धा अनेकदा वाटतं मेलाय का काय. बरं पैसे मिळाले ना तुम्हाला? हो, जातच की आता. जा की मग, थांबलायस कशाला? ओ पोतवाले, पोतं कोणी विकत घेतलं? यांनी. हे कर्नल, म्हणजे कर्नल आहेत, म्हणजे होते. असू दे आता, घेतलं खरं. जा बाबा तू. बरं मला एक सांगा, रोज तुमचा मुडदा बिडदा तर टाकायचा नाही ना? उगीच आपल्यावर आपत नको. हा, मागे एकदा माझ्याकडून घेतलेलं पोतं तर मला सुद्धा चौकीवर जावं लागलं होतं. नाही रे बाबा, तसं काही नाही. जा तू. नको, हे का पैसे तुमचे परत. आपल्याला आपलं पोतं आपल्याला देऊन टाका. उभे झंझट नको आपल्याला. कर्नल, तुम्ही तुमच्या त्या मित्राला जागा करा नाही, म्हणजे त्यांचा विश्वास बसेल ना. काही चुकीचं बोलतोय का मी उमा भैया? तसं काही नाही रे, जा तू.
फिरवला. तो अतिशय खुश होतो आणि तंद्रीतच बाहेर जातो. गेला वाटतं एकदाच. एक मिनिट काय वगैरे ते एकदा जरा. घ्या फिरवला हात. जा हा आता. त्याचं काय झालं यांचं काय? या रमाबाई होय जिवंतच आहे बघा. रमाबाई छत्र्याचं काय करताय मग? काढायचा ना, काढायचा. पाहिलंस जिवंतच आहेत आणि आम्ही तर दिसतो जाऊ तुला जिवंत. आणि तू तर जाणारच आहेस ना. यावेळी तू धूम पडून जातो. उमाबाई दारात उभं राहून काही क्षण पाहतात, नंतर वळून दार लावतो. आता मात्र गेला. हात धुवून घेते पाहिजे. तोडकी होती त्याच्या अंगावर. आता वाजेल पोलिसांची शिट्टी, मग या मेटा कुटीला. शिट्टी काय? शिट्टी म्हणा शिट्टी. शिट्टी म्हणे. कोण वाजवताय शिट्टी? कोणी नाही. बाजा वाजेल आता, बाजा सगळ्यांचाच. बसा आता. तो ना पोलिसांचाच माणूस असणार. 5 मिनिटात पोलीस येतील, ती 10 मिनिटात सगळा गोंधळ उडवून टाकतील. तिथं आमचं घर बर्बाद केलं हो तुम्ही कर्नल. आमचं घर बर्बाद केलं. मी मी आणि आता हे वातावरण आपल्याबद्दल संशय निर्माण करणारे झाले. त्यापेक्षा आपण होऊन जाऊन रिपोर्ट दिला असता पोलिसात तर ते चांगलं ठरलं असतं जरा. अहो देवरस, असली बातमी घेऊन पोलिसात जाणाऱ्याला पोलीस चांगुलपणा देतात म्हणून कुणी सांगितलं तुम्हाला? अहो कुठल्या जगात वावरताय तुम्ही? पोलीस पोशाखावरून कसा ओळखावा एवढीच माहिती तुम्हाला पोलिसांबद्दल. अहो तेवढं तर शेवड्या पोरालाही कळेल हो. अहो पोलीस असला चांगुलपणा वगैरे देत बसले ना तर कुणाला कुठेतरी अडकवणं, कुणावर तरी गुन्ह्याचे आरोप ठेवणं, प्रत्यक्ष गुन्हे केलेल्या माणसांना सोडवायचे प्रयत्न करणं, ही काम कोण करणार मग? आपण काहीही केलं तरी पोलिसाच्या दृष्टीनं पहिल्यांदा आपण गुन्हेगारच ठरणार हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही. आणि पोलीस म्हणजे देव आहे असं समजून सारखा धावा करत नका राहू. पोलीस 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 काय लावलंय काय? सध्याच्या परिस्थितीत पोलीस म्हणजे आपला शत्रू आहे हे पक्क लक्षात घ्या तुम्ही. कधी जबाब द्यायला गेलाय पोलीस चौकीवर? नाही, अजून तरी नाही. मग बोलूच नका हो या विषयावर. सगळी दुनिया आपल्याला समजते, त्या भ्रमात वावरायची काही गरज आहे का? मी काय म्हणते, आपण सगळेच सापडले की नाही या प्रसंगात, मग उगीच आपसात वाद कशाला करत बसायचं? कर्नल, एक तर ते पोतं तुम्ही विकत घेतलं आणि दुसरं माझ्या एक लक्षात आलंय ते म्हणजे तुम्ही निष्करण शिवलात होता त्याला. तुमच्या हाताचे ठसे सापडणार ना आता त्यावर. अहो या जगात लक्षावधी गोष्टीवर माझ्या हाताचे ठसे असतील म्हणजे काय मी जबाबदार नाही त्या गोष्टींना, कळलं? आणि समजा गळ्यात आपण त्याचा खून झाला असला तरी गळ्यावर तरी ठसे मिळतील की नाही? बघा बुवा. बघा बुवा काय म्हणजे तुम्ही नामा निराळायला बघताय की काय? चायला प्रेत निघालं तुमच्या घरात आणि मला म्हणताय बघा बुवा. कर्नल, तुमचं ना आमचं घर वेगळं का आहे? काहीही म्हणा, पण कर्नल जास्त धाडसीपणाही काही वेळी अंगाशी येऊ शकतो. म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला? दुसरा काही नाही, मला तुमची एक काळजी वाटते हो. तुम्ही घालतो का ते प्रेत पोहोचते? उमा इकडे ये. तू तो बंद करून टाकत. ऐका तरी, मी काय म्हणतो, उगीच उतावळेपणा करून आत्महत्या केल्यासारखं सगळ्यांनी आज जाण्यात काय अर्थ आहे? आपल्या दोघांपैकी कोणीतरी एक जण बाहेर राहिला तर या दोघींची काळजी घेण्याच्या दृष्टीनं ते बरं नाही का? तर तुमच्या विरुद्ध जर पुरावा तयार होऊ शकत असला
तर मला आणखी कशाला ओढताय त्याच्यात? तुम्ही आत गेलात तर बाहेरची काही काळजी करू नका तुम्ही. उमाबाई राहतील ना आमच्या बरोबर. त्यांचं हवं नको मी सगळं बघीन. फार फार तर त्यांचं मन रमवण्यासाठी 1-2 महिने अमेरिकेला जाऊन येऊ आम्ही. तुमची शिल्लक असेलच तेवढी बँकेत. चहायला मला फार धुवून काढून आयुष्यातून उठवायची ठरवली की काय तुम्ही? आणि मला का मेन रोल देता तुम्ही? अहो मग चिडता काय तुम्ही असे? देवरासांचं काय चूक आहे? तुम्ही तर रिटायर झालात, ते झालेत का अजून रिटायर? देवरासांचं बरोबर आहे. छायला कुठेतरी जाऊन उडीच मार तुम्ही आता. आयला वैताग आहे, शपथ वैताग आहे. गेले की काय करणार? आवाज कसा येत नाहीये त्यांचा? आहेत आहेत, मी कसं जाऊ देईन त्यांना? तेच की, तू आज जाऊ देशील मला, पण वर्ण खाली जाऊ देणार नाहीस. मला वाटतं बाहेर काय परिस्थिती झाली आहे ते तुम्ही बघून या करणार जरा दार उघडून. शाळेला मला आज जायच्या वेडा करायचं ठरवलं की काय तुम्ही? आले आता 5-7 पोलीस, 1-2 इन्स्पेक्टर आणि 100-200 माणसांची गर्दी येणार घरात. करणार उघडा दार. घर कोणाचं आहे? तुम्हीच उघडा. अहो तुम्ही उघडा होता. ते पोतं काय साईडला करत बसलाय तुम्ही? तसं काही नाही करणार मी. तोपर्यंत तुम्ही दार उघडेच हे घड्याळ बिड्याळ बाजूला करून घेतो. हे किमती चीज वस्तू वगैरे इथेच पडले. एवढ्या गर्दीत गेल्या बिल्या म्हणजे तर मी उघडते. आहे काय त्यात? काय उघडताय उमाबाई? छत्री नव्हे, दरवाजा उघडाव तुम्ही. हो मी उघडते दरवाजा. आता काही उचलत नाही आणि ठेवत नाही. जाईल ते जाईल ना, राहील ते राहील. पण मधनं तुम्ही लक्ष ठेवा करणार. हिने एक डोळे उघडले नाहीत म्हणजे मिळवलं. कोण आहे? कोण आहे? मी हवालदार. मी हवालदार आहे. उघडादार. हवालदार असं काय ऐकू लागतो तुम्हाला? असं काहीतरी नव्हे, हवालदारच. हवालदार? उघडादार. मला जायचं नव्हतं रमा, मला जायचं नव्हतं, पण आता जावंच लागेल. क्षमा करा मला, क्षमा करा. आता रडून काय उपयोग आहे? बसा आता भोगत आपल्या कर्माची फळ. उभे राहतायत. फसवला गेलो मी, पार लुपाटला गेलो. दार उघडताय की नाही? उघडादार. तयार आहे मी पेढे घालून घ्यायला. उघडता रुमा, उघडता. उघडते मी दार. पडदा पडत जातो. अंक दुसरा समाप्त. उमाबाई दार उघडतात. दारात पोतेवाल्यासारख्याच दिसणारा हवालदार, टिपटॉप पोशाखात, गुळगुळीत दाढी वगैरे केलेला. त्याला पाहून सगळेच दचकतात. हवालदार पुढे येतो. हे कसं काय? हे कसं काय? काय कसं काय? बरं आहे. तुमचं कसं काय? माझंही बरं आहे. कळलं का? माझंही बरं आहे. तुम्ही काय विचारत होता? काही नाही, तुम्ही त्या ह्यांच्यासारखी दिसता, पोतवाल्यांसारखी. ते जरा विशेष वाटलं आम्हाला. आईला भूत बघला झालाय तुमचं घर म्हणजे देवरस. आपण तरी तेच आहोत का मुळातले? कठीण आहे बाबा, कठीण आहे. गेलं खड्ड्यात. कोण पोतवाला? फालतू बकवास नकोय. मी इथंच थांबणार आहे. साहेब येतीलच थोड्या वेळात. कोण? म्हणजे ते दिनकर पुरोहित का कायचं नाव आहे त्यांचं तेच का? हो तेच ते. बरं, तुमचं नाव काय? हवालदार. नाही ते नाही, तुमचं नाव विचारलं मी. आरडी हवालदार. हा, रमाकांत दिनकर हवालदार.
हे बघा आरडी, हे काय चाललंय आम्हाला काही समजत नाहीये. हे काय चाललंय? हे कळेल, तुम्हालाही कळेल, आम्हालाही कळेल, सगळ्यांना कळेल. काय म्हणालात? अहो इकडे या, रमाबाईला जागा करूया आपण, म्हणजे गुंतून तरी राहील हा हवालदार. आयडिया. शेवटी सगळ्या महत्वाच्या प्रसंगी रमाबाईच उपयोगी पडतात मला. तू सुद्धा मान्य केलंस हे बरं झालं. अहो आरडी, ती माझी बायको आहे, तिच्याकडे असं काय बघताय? हा, काय बोललात तुम्ही? काय नाही, असतो लावू हात हनुवटीला. काय नाही, बरं वाटतं. रमाबाईंची तुमची ओळख करून देऊ का? हा, सहज. नको. हा, हे घर यांचं आहे, देवरसांचं. हे देवरस आणि या रमाबाई यांच्या पत्नी. कर्नल, तुमचं ना आमचं घर वेगळं आहे. रमाबाई उठा, जाग्या व्हा, डोळे उघडा बघू. पाहिलं का कोण आले? अहो हवलदार आले, आरडी आले. हवलदार. प्रेताचं काय झालं? गंमत आहे आरडी साहेब, रिअली. मी यांना प्रेतासारखं पडून दाखवलं, रिया मला अजून घाबरल्यासारखं करून दाखवते. रमाबाई बस आता, प्रेत नाही ना काही नाही, बघा बरं. आरडी, आमच्या घरात येऊन बसण्याचा उद्देश? कळेल कळेल. हवलदार, मी जरा रमाबाईंना आत घेऊन जाऊ का? या देवरसांच्या पत्नी आहेत ना, त्यांना विचारा. हो जा ना, चालेल. उमाबाई, तुम्ही इकडे या. कर्नल, तुम्ही हिला घेऊन आत जा. अहो उमाबाई, इकडे या. आणि हवालदार साहेब, तुम्ही बाहेर जा. काय म्हणालात? काय नाही, काय नाही, बसा बसा म्हटलं. थांबा, मी रमाबाईने घेऊन आत जातो. उमाबाई, काही काळजी करू नका, मी आहे. कर्नलनी आज जायचा निश्चय केलेलाच दिसतोय, पण मी आहे. हा, काळजी करू नका. तुम्ही सगळे दाखवताय तर असं की अजून इथं काही घडलेलं नाही, पण बनवा बनवी किती वेळ टिकेल? काय आहे पोत्यात? हे पोत होय, हे पोत म्हणजे एक त्रास होऊन बसलाय. निवडणुकीला उभे राहणार हे म्हणजे आपले कर्नल, आणि काय काय ते पोस्टर्स, पत्रक, बोर्ड्स म्हणा, ही सगळी अळगळ मात्र आमच्या घरात. आणि आता तर निवडणुकीला उभं राहायचंच कॅन्सल केलंय. का? हो काय ते, त्यांना एक धमकीचं पत्र आलं, घाबरले लगेच. तसा माणूस पापभिरू. हा, अगदी पापभिरू म्हणतात ना, तसा. असं पुढे काय? काय नाही, इकडे ही गॅलरी एक छोटीशी, लहानच आहे तशी. असं पटलं मला कर्नल, पटलं म्हटलं ना. माझा तुमच्यावर जितका विश्वास आहे तितकं कुणावरच नाही. भास म्हणजे तो कसला, अगदी खरं वाटत होतं सगळं. हा भास आहे असं वाटतच नव्हतं. प्रेत म्हणजे अगदी खरोखरचं प्रेत वाटत होतं. प्रेत? कुणाचं प्रेत? कुठं आहे प्रेत? अहो खरोखरचं नाही की प्रेत हवालदार, भासातलं. कर्नलने सांगितलं सगळं मला आता. काय काय बडबडत होते मी ते. मला म्हणे असं वाटत होतं की घरातच प्रेत सापडले. तो दिनकर पुरोहित का कोण मेला सांगून गेला होता ना तसं. नीट बोला, काय म्हणताय हो या बाय? काही विशेष नाही हो, त्यांना मग अशी चक्कर आली होती ना, त्यातलं थोडं थोडं आठवतंय त्यांना. हा सर. हवालदार साहेब, तुम्ही इथं थांबलाय हे फार चांगलंय. हा, नाहीतर पुन्हा चक्कर आली असती मला. प्रेत पाहिल्यावर चक्कर येणं म्हणजे कमकुवतपणा झाला का हो हवालदार साहेब? प्रेत पाहिल्यावर? भासातलं हो. मग ठीक आहे, भासातलं प्रेत काय? मग ठीक आहे, भासातलं ठीक आहे, भासातलं. बरं आठवलं. का हो हवालदार साहेब, तुम्ही छत्री नाही वापरत? का बरं? नाही, मला असं विचारायचं होतं की तुम्ही काड्या दांड्याची छत्री
समजा बिन काढ्यांची आणि बिन ताडण्याची छत्री जर काढली तर तुम्हाला कसं वाटेल? का? काही नाही, हलकं आणि सुटसुटीत वाटेल की नाही? हे बघा बाई, तुमचं डोकं ठिकाणावर नसलं तरी माझं आहे. अजून इतकी काही परिस्थिती झालेली नाही माझी. मी म्हटलं नाही का रमाबाई तुम्हाला, एकदम फार पुढच्या गोष्टी पचत नाहीत लोकांना. तुम्ही काय करायला पाहिजे, हळूहळू सुधारणा करायला पाहिजे. म्हणजे असं की सुरुवातीला 2 काड्या कमी लावायची, ते पचलं की आणखी 2 कमी करायचे आणि सगळ्यात शेवटी दांडा कमी करायचा. आणि कापड ईश्व, अहो कापडाशिवाय छत्री कशी असेल हवालदार साहेब? हा, ते पण बरोबरच आहे. आरडी म्हणतात तशी जर छत्री लोकांना पचली तर मग सरळ पावसात भिजतच जाता येईल. आरडी पण आहे हा. तुमचे पण विचार हवालदार नसून काळाच्या पुढचे. हा, जमतं कधी कधी. का होते नाही म्हणजे बिन कापडाची छत्री हा विचार म्हणजे कसला विचार म्हणाल तुम्ही? हा ना, याला मी ना. थांबा अगदी म्हणजे सांगितलंच पाहिजे असं काही नाही. कळतंय, आम्हालाही कळतंय. आरडी यांची ओळख करून देतो तुम्हाला. हे श्री उमाकांत देवरस. लवकरच त्यांचं एक भलं मोठं पुस्तक प्रसिद्ध व्हायचंय. पण मला वाटतं नुकतंच ते कॅन्सल झाले. देवरस का कॅन्सल झालं होते? का? काही नाही, कागद टंचाई. नेहमीप्रमाणे कर्नल, तुम्ही उमाबाईंवर अन्याय करताय. कसं काय? हिची छत्री उडाली, माझं पुस्तक उडालं. तुमची निवडणूक घाबरटपणामुळं, भित्रटपणामुळं, भेकडपणामुळं काढली गेली. पण कर्नल, उमाबाईंच्या अमेरिकेची तुम्हाला काही चिंता दिसत नाही. उमाबाईंची अमेरिका ही माझी अमेरिका समजतो मी कर्नल. हे मी चालू देणार नाही. अहो, हिच्या अमेरिकेत सारखं जाये करून कंटाळून गेलो मी. आता तर मला कुठल्याच अमेरिकेचं काहीच वाटत नाही. ते रिटायर झाला तुम्ही. पण मी अजून रिटायर झालेलो नाही उमाबाई. एक प्रेसिडेंट रिटायर झाला की अमेरिका दुसऱ्या प्रेसिडेंटची निवड करतेच की नाही. लोकशाहीमुळं कित्येक प्रेसिडेंटांचे खून झाले, पण प्रेसिडेंट शिवाय अमेरिका काय राहिलेलं नाही. कर्नल, यांना पण भाव होतात का हो भास? नाही, यांना भास होतोय असा आपल्याला भास होतोय. आता उदाहरणार्थ तुम्हालाच काय, मला सुद्धा वाटतंय की हे फक्त अमेरिका या देशाबद्दलच बोलतायत. पण तसं नसतं ते. आणखी काय काय असतं त्यांच्या मनात. आणि बऱ्याच वेळेला हिला कळतं ते बरोबर. बघा ना, चेहरा कसा फुललेला दिसतोय तिचा. भास संपल्यावर अगदी मोकळं वाटतं का बाई? प्रेत नाहीच आहे म्हणजे घरात. बाई, तुम्ही आता कृपा करा. प्रेताबद्दल काही बोलू नका. मला निष्कारण काहीतरी सापडत असल्यासारखा ताण येतोय. बरं बाई, जाऊ देते. कोण कोण असतं घरी तुमच्या? का? कमालच आहे तुमची हवालदार साहेब. सहज विचारत नाही का माणूस? सहज झालं तरी हवालदाराला विचारायचं नसतं ते. काही नाही, ते विचारा तुम्ही रामाबाई. बरोबर आहे ते. हवालदार झाला तरी माणसं असतात की नाही घरी त्यांच्या. हवालदार असो आणि कोणीही असो, माणूस म्हटलं की तो चिडतो, प्रेम करतो, आतुर होतो, हवालदिल होतो. आणि प्रेमाने आतुर झालेला हवालदार पटत नाही. असं कसं म्हणता? आता आपले सुळे डॉक्टरच घ्या. स्वतः दातांचे डॉक्टर असून दात नाही काढले त्यांचे सुळ्यांसकट. दुसऱ्याला हसायची अक्कल आली की आपला विजय झाल्याच्या भावनेत राहू शकतो माणूस. काय म्हणाला? अवघड आहे तर ते. हसणं सोपं असतं ना. हसत राहा तुम्ही, हसा नुसते. अहो कर्नल, एक महत्वाचं आलं होतं माझ्या डोक्यात, पण माझं मेलीचं बोलायचं राहून जातं. अहो, आता बोला की. आहे ना मी ऐकायला. तिची चिठ्ठी आली होती तुम्हाला. त्याच्यात पत्ता होता का हो लिहिणाऱ्याचा? नव्हता. पण समजा असता तर काय? आपण जाऊन बोलणी केली असती त्यांच्याशी. मला बाई अजूनही असं वाटतं की उभं राहावंच तुम्ही. अशी
अशी चिठ्ठी पाठवणं हा कायद्यानं गुन्हा असतो आणि प्रत्येक गुन्हेगार आपला गुन्हा लपवण्याच्याच प्रयत्नात असतो. काय करणार? हो हो ते बरोबर आहे. तरी पण एक शक्यता म्हणून रमाबाईचा विचार काही अगदीच चूक नाही हो. आता बिनकाड्यांची मलूल लुळी छत्री ही चालते तुम्हाला. हे बघा बरं जाऊ द्या ते सगळं. मला एक शंका येते की इथं काहीतरी घडून गेलं असलं पाहिजे. कृपा करून सांगता का मला काय घडून गेलंय ते? अहो आम्ही कसं काय सांगणार? तुम्ही शोधून काढायचं असतं ते आधी. काय म्हणाला? तसं विशेष काही घडलेलं नाही असं म्हणाले ते. म्हणजे कर्नलचा संशय येण्याऐवजी आमच्या सर्वांचा संशय येतो की काय तुम्हाला? नाही नाही देवरस असं नाही चालणार हं. गावांची नावं फोडताय तुम्ही. हा म्हणजे इथं काय भेंड्या चालल्यात काय? काय भानगड आहे कर्नल? बोला सांगा झटपट. आघाडी सोडून पळायचा प्रयत्न करू नका. हवालदार साहेब हे फक्त भित्रेपणात आघाडीवर असतात. लष्करात असताना ते कधी आघाडीवर राहिले असतील असं वाटत नाही. तुम्ही लष्करात भरती करून घेतल्यानं ते बघितलंच पाहिजे. काय बोलताय काय तुम्ही देवरस? इतकं सगळं घडलं त्यात एक तरी धाडसाचं काम केलं का तुम्ही? पाहिलं रमाबाईंनी. बाहेर ओढत आणलं मी, आत भरायला मदत केली हिनं, भरलं मी, बंद केलं मी, सरकून ठेवलं ते मीच. अहो तुम्ही काय केलं? नुसतं बघत बसण्यापलीकडे आणि मागं मागं राहण्यापलीकडे काय केलं तुम्ही? काय केलं बोला. काय कशाबद्दल आहे सगळं? कशाबद्दल? भले अरणी भले. काहीही बोललं तरी तुम्हाला प्रेताबद्दलच वाटत असेल. जशी दृष्टी तशी सृष्टी. पण तसं नसतं अरणी. रमाबाईचा भास म्हणजे खरोखरच प्रेत समजायचं का आपण? आपल्याला भास होत नसताना हे इंजिन चालल्यासारखं भास 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 काय लावलंय? भानगड आहे तर काहीतरी भानगड आहेच. या पोत्यात काय काय आहे पोत्यात? कर्नल तुम्ही फक्त बोला. देवरस तुम्ही ग बसा. बाकी कुणाचं उत्तर नको आहे मला. तुमचं उत्तर हवं आहे. आता हे सगळं मला कसं माहित असणार? यांच्या घरातलं यांचं पोत. तुम्ही यांनाच विचारा. रमाबाई तुम्हाला मी सांगितलेलंच आहे सगळं. पण तुम्ही काही बोलू नका या विषयावर प्लीज. हा यांना विचारा. सगळ्यांना विचारत बसण्यापेक्षा उडूनच बघतो. हा तसं करा चालेल. इथे पहिला दिनकर पुरोहित घाईने प्रवेश करतो. सगळे झटपट सावध होतात. फक्त रमाबाई नॉर्मल. अहो किती वेळ लावलात तुम्ही? बरं हवालदार तुम्ही ताबडतोब बाहेर जा. नंबर 4च्या कॉर्नरला उभे राहा. हैदर पानवाला तुम्हाला टिप्स दे. गो बिग क्विक. हो साहेब या पोत्यात ते पोतं नेऊन बुडवा नदीत. सांगितलेलं काम करा झटपट. बिग क्विक. हा निघतोच. अहो आंटी काय झालं? तेच पोत नदीत नेऊन बुडवा म्हणाले ना. हो ते राहिलेच. गेट आउट यू फूल. खून काढून गेलाय खून. तुम्हाला काय माहिती आहे का काय माहिती? अहो बोला लवकर. कुणाचं खून म्हणताय तुम्ही? आता पुन्हा कसले भास नको का मला? मला काही माहिती नाही बुवा. मला काय माहिती असेल तर सांगून टाका कर्नल. बरं या पुरोहित मी सांगतो तुम्हाला. या हा बोला बोला. इथं आम्हाला कुणालाच काही माहिती नाही. आता आमच्या नकळत इथं काही घडलंय असं काय म्हणायचं आहे का तुम्हाला? आम्ही गुन्हेगार आहोत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मी प्रश्न विचारायचे असतात तुम्हाला. तुम्ही मला नव्हे. अहो पण तुमचा प्रश्न आम्हाला कळला नाही तर विचारून घ्यायला नको का? मी काय म्हणतो पुरोहित? काहीही म्हणू नका. शांत राहा सगळे. शांत राहा. घाई करायचं काही कारण नाही. खून शोधून काढूनच दाखवतो. सगळे रस्ते रोखून ठेवले आम्ही. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्याची तुम्ही सरळ उत्तर द्या. ठीक आहे. अगदी सरळ सरळ उत्तर देऊ. विचार कितीही विचार. उगीच ते जास्त विचारणं नको. हा फक्त त्या पोत्यात काय तेवढं विचार. पोतं नेऊन नदी. अहो जा ना देवरस. मागासपासून म्हणतायत ते पोतं नेऊन नदीत बुडवा बुडवा म्हणून. बुडवायचं नेऊ आहे काय त्याच्यात?
तुमचं काही महत्वाचं सामान आहे का त्याच्यात? माझं असतं तर प्रश्नच नव्हता. माझ्या घरात तुमच्या सामानाचं महत्व वाढत चाललंय सगळं. हा, आता मी एक एक विचारत जातो. पहिलं, त्या पोत्यात काय? अहो, या रमाबाई छत्र्यांचा कारखाना काढणार आहेत ना, त्याचं कापड आणलंय नमुना म्हणून. ठीक आहे, असू दे. दुसरा प्रश्न, पण थांबा, बघूया बरं काय आहे त्याच्यात. मी काय सांगत होतो ते पोतच महत्वाचं आहे. पोत नेऊन बुडवा ते नदीत. आयला योग्य साक्षीदार नाही, त्यामुळे सगळ्या संधी फुकट जात आहेत. पुरोहित, हे काम जर तुम्ही मला सांगितलं ना तर ताबडतोब करून दाखवेन मी तुम्हाला. हा, फक्त बाहेर कोणी तुमच्या माणसानं मला अडवता कामा नाही. फक्त एक चिठ्ठी द्या तुम्ही लिहून, सदर पोते नदीत बुडवू द्यावे अशी. या पोत्यातच मला घुटमट ठेवायचे असले फालतू डावपेच करू नका माझ्याशी. बोमला, आता अख्खी दुनिया धुंडाळली तरी तुम्हाला काही सापडायचं नाही. याचा अर्थ आता नक्की सापडेल. बरं, मी झोपू का आता? नो. अहो, पण निरर्थक प्रश्न उत्तरांनी कंटाळा नाही का येणार? देवरस, आता यातलं तुम्हाला जास्त कळतंय का यांना? तुम्ही अगदी लाख सांगितलं पोत्यात बघा पोत्यात बघा, तरी हे कसे फसतील हो? हे पोत मीच उघडतो आता. थांबा, इकडे या. उगीच माझा वेळ खाऊ नका. आपल्याला लवकरात लवकर प्रेत शोधून काढायचे. अहो कर्नल, प्रेताचा भास होता ना तो. ते भासातलं प्रेत शोधून काढायचं म्हणताय ते? मग भासातलंच प्रेत सापडेल, खरोखरचं कसं सापडेल? अहो रमाबाई, पण भात चालू असताना खरोखरचं नाही का वाटत ते? तुम्ही सगळे माझ्या कामात अडथळे आणताय. विशेषतः देवरस तुम्ही. या पोत्याचा विषय काढला पुन्हा तर शूट करून टाकले. करेक्ट. मला पण असाच त्रास देतात ते कधी कधी. मी नसताना इथं कोण कोण गेलं? म्हणजे भासातलं पण सांगायचं? कर्नल, या बाई कोण आहेत? नको, उत्तर नको. कुणाचंही उत्तर नको. तुम्ही सांगा कर्नल, कोण कोण आलं होतं? कुणीच नाही. बरं मिसेस देवरस, भासात तरी कोण कोण आलं होतं तुमच्या? तुम्ही स्वतः दुसऱ्या कपड्यात. आता प्रश्न विचारण्याची माझी शक्ती संपुष्टात येते. पोत्यात बघा त्या. चोपे, पोतवाला आलेलं सांगायचं राहिलं. हे जाऊ दे ग, ते काय विशेष महत्वाचं नाही. काय म्हणतात त्या? काय नाही, ते पोत्याच चाललंय. ही नेहमी तेवढं सांगा सामील असते बघा. देवरसाला बिचारायला उगीच त्रास होतोय सगळा. साधी समोरची गोष्ट दिसत नाही का तुम्हाला पुरोहित? चुप. तसं मुळीच नाहीये. आपल्याला फार माहिती असल्यासारखं दाखवायची सवयच आहे त्यांची. त्यांना त्रास होतो मग त्याचा. कर्नल, निदान तुम्ही तरी मला सहकार्य द्या. खून शोधून काढलाच पाहिजे आपण. मग बघून टाकूया का एकदा या पोत्यात? पोतं सोडून बोला. का हो, कुठं निघाला? पोतं सोडायला? नाही, तसं नाही. सोडून म्हणजे वरून मला खून होऊन गेलेला असं हे जे काय म्हणतायत ते मला तरी काही समजत नाहीये. कशावरून म्हणतायत ते खून झालाय म्हणून? एक फिलिंग, एक जाणीव असते ती. हा सुद्धा असू शकेल तो. हो की नाही रमाबाई? पुरोहित, माझी तुम्हाला एक विनंती आहे. हे खून प्रेत असलं बोललं की या रमाबाईंना फार त्रास होतो. तेवढं सोडून बोलूया का आपण? मग संपलंच. मी काय गप्पा टप्पा करायला आलो का इथं? नाहीतर कशाला आलायत मग? प्रेत शोधून काढायचं काही लक्षण दिसत नाही तुमचं. आहे का पण प्रेत मुळात? असलं तर कुठं आहे ते सांगून टाका. त्यांना काही विचारू नका हो पुरोहित. ते पुन्हा प्रेत पोत्यात आहे म्हणून सांगणार. आईला कोंडी होऊन गेली आहे माझी. तुमचा हा ड्रेसच नुसता 2000 रुपयांचा असेल नाही का? ते तुमच्या आयकार्डवर तुम्ही देवरसांचे ठसे घेतले होते बघा, ते ठेवलेत ना जपून? हरवले असतील तर देतो पुन्हा. कर नाही तर डर कशाची? इथं काही घडलं असलं तरी खास असं काही सापडणारच नाही असं वाटायला लागलं आता मला. आणि आम्हाला असं वाटतंय की खास असं काही घडलेलंच नाही. दुसरं साधंच काहीतरी बोलू आता आपण. नंदी टेकडीचं बोलूया का? जाऊच मी आता. नंदी टेकडीवर?
त्यापेक्षा आपण अशोक तलावाकडे जाऊ. हे पोतं घेऊन विसरून जावं झालं सगळं. कशातच काहीच निघत नाही. फक्त देवरसांना वाटतंय त्या पोत्यातनं प्रेत निघेल म्हणून. ते पोतं नष्ट करायचा काही मार्ग नाही का? अहो नदीत नेऊन बुडवा ते. कोण मी? काय हरकत आहे? उलट तुम्हाला शक्य आहे ते. आमची शंका येणार ना तुमच्या माणसांना. ते पोतं नष्ट करणं तरी इतकं महत्वाचं आहे का? तेच म्हणतोय मी. असं ना पडेल का बापडे ते पोते इथं? हा, आमच्या घरात नको पडते. कर्नल, तुम्ही घेऊन जा ना ते घरी. नको म्हणतायत ना ते इथं. जा घेऊन तुम्ही. रमाबाई, माझ्यासारख्याच भोळ्या आहात तुम्ही. पण मी तुमच्या इतका भोळा नाहीये. मला फक्त या पोत्याशी गुटमट ठेवण्यात यशस्वी झाला तुम्ही. पण बाकी सगळ्या बाबतीत अयशस्वी. आता तुमच्या यशावर कमान चढवतो मी. ती कशी काय? ते पोतं उघडून पाहण्याशिवाय गत्यंतर दिसत नाही मला. जाऊ दे हो. एवढं काय मनाला लावून घेता? मनाला काहीच लागणार नाही आता माझ्या. या पोत्यातनं एखादं प्रेत निघालं तरी आता काहीच वाटणार नाही मला त्याचं. काय पण स्पीडी सुधारणा होऊ शकते एखाद्या माणसात. चला कर्नल, सोडा ते पोतं. सोडायचं म्हणजे उघडायचं का वगळायचं? उघडायचंच आता. देवरसांची परवानगी आहे ना? पण नाहीतर हे काम आपलं त्यांचं त्यांना सांगा तुम्ही. ठीक आहे, मी उघडतो. मला तरी आता कुठं काय वाटतंय त्याचं. राहू द्या, तुम्ही दोघंही नको. मीच उघडते. ती काय छत्री आहे? मीच उघडते म्हणे. कुणीही चालेल, पण तुम्ही नको रमाबाई. थांबा तुम्ही सगळे. मीच करतोय का? माझंच काम आहे. अजूनही तुम्हाला वाटतंय की काही उलगडा होईल म्हणून? हे पोतं खरंच उघडलं जाईल असं वाटतंय तुम्हाला? एकाच ठिकाणी घुटमळत, भिरभिरत, तडफडत राहिलेलं मन अनुभवलेलं नाही तुम्ही? पोतवाला, हवालदार आणि मी तिघे यांच्या मनाचे भाग आहोत. गुन्ह्याला मदत करणं आणि तो शोधून न काढणं हेच आमचं काम. कंटाळा येतो, उभं गेले, सगळं संपले असं वाटत असतं. पण तरी आयुष्य चालू आहे असं वाटण्याची गरज असतेच आपल्याला. तुम्ही फसवले गेलात असं समजू नका. उलट आम्ही तुम्हाला अगदी पोत्याजवळ आणलंय. ते उघडून संपूर्ण रिकामा करून पाहायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे. तुमच्या मनाचं पोतं हो, नाहीतर हे असंच चालणार आहे. नमस्कार, मी स्मिता पोतनीस. दिनकर पुरोहितची हत्या या नाटकाच्या अभिवाचनाची मी दिग्दर्शिका आहे आणि हे सगळे आपले कलाकार संघापक. नमस्कार, मी सतीश देवकुळे, पोतवाला आणि हवालदार आहे. आणि माझी भूमिका आहे. माझं नाव अर्चना पाटील. मी उमाबाई हे कॅरेक्टर केलं होतं. माझं नाव वृषाली पाटील. मी रमाबाई होते. मी नीना चिटणीस. मी देवरस होतो. नमस्कार, मी अनिकेत मोहिते. मी कर्नल हे पात्र केलं होतं. नमस्कार, मी सुजित चंदन शिवे. मी पुरोहित हे पात्र केलं होतं. नाटकाचे लेखक आहेत चंप्रद देशपांडे.